नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी आणि आपल्या आजच्या GS3 पेपर नंबर 3 HRHRD च्या आजच्या सेशन मध्ये मी तुमच्या समोर बोलत आहे की नेमकी आता राज्यसेवा मेन्स करतो स्ट्रॅटेजी कुठली ठेवायची आहे किंवा राज्यसेवा मेन्स करतो स्ट्रॅटेजी कुठली ठेवावी लागणार आहे त्या संदर्भामध्ये आपण आजच्या या सेशन मध्ये बोलणार आहोत. आणि आजच्या सेशन मध्ये बोलत असताना स्पेसिफिकली राज्यसेवा मेन्स करता आपण कशा पद्धतीने लेक्चर्स वगैरे घेणार आहोत किंवा टेस्ट सिरीज कशा पद्धतीने सुरू करणार आहोत त्या बाबतीत सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये HRHRD करता नेमका कशा पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. आणि जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. आणि जर तुम्ही ते ऐकलं व्यवस्थित आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं तुम्हाला नक्कीच पेपर नंबर 3 मध्ये अधिक जास्त गुण मिळतील आणि तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने क्लास 1 किंवा क्लास 2 पोस्ट मिळवू शकणार आहात. तर राज्यसेवा मेन्स पेपर नंबर 3 HRHRD हा टोटली डिफरंट पेपर आहे इतर पेपरपेक्षा. त्याचं मूलभूत कारण असं आहे की मोस्ट ऑफ द जे काही टॉपिक्स आहेत ते नवीन आहेत आणि ते आपल्या प्रिलिमला किंवा इतर ठिकाणी ते तुम्हाला प्रिलिमला किंवा इतर ठिकाणी ते दिसत नाही लक्षामध्ये. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण लेक्चर ज्यावेळेस आता आपण घेत आहोत तर लेक्चर मध्ये आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नेमका सिलेबस काय, नेमका सिलेबस सहित स्पेसिफिकली सिलेबस सहित किती प्रश्न कुठल्या वर्षी आलेले होते आणि किती प्रश्न कुठल्या वर्षी आलेले होते ते, तसंच सोबत HRHRD करता अभ्यास साहित्य कशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे त्या बाबतीत आपण आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिलेबस मधले काही पॉइंट्स जे काही जे तुम्हाला डबल आलेले आहेत, म्हणजे पेपर नंबर 1 ला आहेत, पेपर नंबर 2 ला आहेत, पेपर नंबर 3 ला आहेत, पेपर नंबर 4 ला आहेत, अशा अलग अलग ठिकाणी ते टॉपिक्स परत आलेले आहेत. आता राईट टू एज्युकेशन जो काही ऍक्ट आहे तो पेपर नंबर 2 ला पण आहे, पेपर नंबर 3 ला पण आहे. म्हणजे जर मी तुम्हाला सांगेल की आपल्या एकूण सिलेबसमध्ये पेपर नंबर 3 च्या सिलेबसमध्ये असे पुष्कळ असे टॉपिक्स आहेत की जे एकसारखे म्हणजे जे दोन तीन ठिकाणी विचारलेले आहेत. ते आपल्याला अभ्यास 3-4 वेळा वेगळा करावा लागणार नाहीये. तो एकाच अभ्यासामध्ये आपण ते सगळं कव्हर करणार आहोत. तर आपण आता जे काही मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या सिलेबसकडे आपण जाणार आहोत. आणि सिलेबस सहित आपण नेमकं अभ्यास पद्धती कशी ठेवायला हवी, जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आणि पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या विषयाला न्याय कसा द्यायचा आहे त्या बाबतीत बोलणार आहे. मी असं पूर्णपणे वेगळा असं का म्हणतोय तर पेपर नंबर 1 मध्ये तुम्ही भूगोल इतिहास याच्या अगोदर अभ्यासलेला आहे प्रिलिमला, तुम्ही पेपर नंबर 2 मध्ये पॉलिटी याच्या अगोदर प्रिलिमला अभ्यासलेलं आहे, इकॉनॉमिक्स किंवा सायन्स टेक मधला काही पार्ट तुम्ही प्रिलिमला अभ्यासलेला आहे. पण पेपर नंबर 3 मधले जे काही टॉपिक्स आहेत ते पेपर नंबर 3 मधले टॉपिक्स आपण प्रिलिमला कधी अभ्यासलेले नाहीये आणि त्यामुळे ती खरी अडचण आहे. ती अडचण आपल्याला आता कशा पद्धतीने दूर करायची आहे वगैरे आपण आता बघणार आहोत. आणि पेपर नंबर 3 चा अभ्यास कशा पद्धतीने केला गेला पाहिजे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर चला आपण बघूया पेपर नंबर 3 च्या सिलेबस आहे. त्या अगोदर माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी डॉक्टर हर्षल चिंतामण कुलकर्णी, गेले 10 वर्ष झाले MPSC आणि UPSC गायडन्स करतोय. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc झुलॉजी, BEd, PhD इन झुलॉजी आणि सेट लाईफ सायन्सेस मध्ये झालेलं आहे. आणि मी स्वतः राज्यसेवेची 3 वेळा मुलाखत दिलेली आहे आणि आता सुद्धा मेन्सची मी तयारी करतोय आणि सोबत मी टीचिंग सुद्धा करतोय. तर मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या टॉपिककडे आपण जात असताना नेमकं सिलेबसला काय म्हटलंय ते आपल्याला बघावं लागेल. आणि सिलेबसला जाण्याकडच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगेल की यशाचा पासवर्ड म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर नेमकं काय करायचंय पेपर नंबर 3 करता. तर पेपर नंबर 3 मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचा आहे, पेपर नंबर 3 मध्ये सक्सेस मिळवण्याकरता अभ्यासक्रम तुम्हाला जो काही आयोगाने दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या माहित पाहिजे. आणि गत वर्षीच्या प्रश्नपत्रिका जे काही 2013 ते 19 म्हणजे 2013 ते 19 ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळपास तोंडपाठ पाहिजे असं मी म्हणतो पुष्कळ वेळेस, कारण का त्याशिवाय तुम्हाला ह्या विषयातली गती समजणार नाही. आणि म्हणून अभ्यासक्रम जो काही आयोगाने दिलेला आहे तो आणि गत वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि व्यवस्थितरित्या अभ्यास केल्यानंतर आपण आपला हा विषय क्रॅक करू शकणार आहोत. तर नेहमी लक्षात ठेवा की कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना मी नुसतं पेपर नंबर 3 बद्दल सांगत नाहीये, तर तुम्ही अभ्यासाची सुरुवात कुठून असायला हवी. तर अभ्यासाची सुरुवात ही जो काही अभ्यासक्रम आयोगाने दिलाय तिथून आणि गत वर्षीच्या प्रश्नपत्रिका. आता बघा पूर्व परीक्षेला आपल्याला पूर्णपणे डिटेल अभ्यासक्रम दिलेला नाहीये,
परंतु मेन्सला आपल्याला डिटेल अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्यामुळे डिटेल अभ्यासक्रम दिलेला असल्यामुळे आपण तो व्यवस्थितरित्या वाचून, लिहून, तोंडपाठ करून, लक्षात ठेवून त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. आणि म्हणून अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका या दोन गोष्टी आहेत. तर मग भारतातील मानव संसाधन आणि विकास, या मानव संसाधन विकास हा जो काही सिलेबस दिलेला आहे, आता आपण ज्यावेळेस सिलेबस बघणार त्या सिलेबस मधल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की नेमकं आपल्याला काय करायचंय ते आणि किती प्रश्न आलेले होते आतापर्यंत ते आपल्याला बघायचंय. तर भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, आता बघा आज समोर जो काही टॉपिक दर्शवलेला आहे भारताची लोकसंख्येची सद्यस्थिती, तर हा टॉपिक आपल्याला पेपर नंबर 1 ला पण येणार आहे, पेपर नंबर 3 ला पण येणार आहे आणि पेपर नंबर 4 ला पण येणार आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा येईल, पेपर नंबर 1 च्या जॉग्राफी मध्ये सुद्धा येईल आणि पेपर नंबर 3 च्या मानव संसाधन विकासामध्ये सुद्धा येणार आहे. मग नेमक्या सिलेबस डिटेली काय दिलं, म्हणजे आपल्याला नेमकं अभ्यासायचं काय, तर आपल्याला इथे लोकसंख्येचं संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूप, म्हणजे लोकसंख्या जी काही आहे भारताची लोकसंख्या, त्याचं संख्यात्मक स्वरूप आणि गुणात्मक स्वरूप अशा दोघांचाही अभ्यास करायचा आहे. मग आता संख्यात्मक स्वरूपामध्ये अभ्यास कसला करावा लागणार आहे, तर आकारमान, वृद्धी, वृद्धी दर, वय, लिंग, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्मदर आणि मृत्यूदर, ह्या एकूण ह्या जे काही डिटेल ज्या काही गोष्टी दिल्या याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. मग तुलनात्मक अभ्यास करताना आपल्याला कसा करावा लागणार आहे, तर महाराष्ट्र आणि भारत या दोघांचाही तुलनात्मक अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. की नेमकं आकारमान कसं आहे, वृद्धी, वृद्धी दर, वय, लिंग, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्मदर आणि मृत्यूदर, तसेच गुणात्मक स्वरूप जे काही आहे, मग शिक्षणाचं किती प्रमाण झालेलं आहे, किती इन्सेमिनेट झालेलं आहे एज्युकेशन, आरोग्याची स्थिती काय आहे आणि मानव विकास निर्देशांक. आता मानव विकास निर्देशांक आपल्याला 2 ठिकाणी अभ्यासता येणार आहे, 2 ठिकाणी अभ्यासता येणार आहे आणि 2 ठिकाणी अभ्यास करत असताना मानव विकास निर्देशांक जो काही आहे तो आपल्याला पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 4 करता सुद्धा अभ्यासावा लागणार आहे, पेपर नंबर 3 करता सुद्धा अभ्यासावा लागणार आहे. तर मानव विकास निर्देशांक HRD मध्ये सुद्धा येईल, पेपर नंबर 4 मध्ये सुद्धा येईल आणि पेपर नंबर 1 मध्ये सुद्धा येणार आहे. नंतर लोकसंख्याविषयक धोरणं जी काही आहेत, जी आतापर्यंतची लोकसंख्याविषयक धोरणं आलेली आहेत, ती लोकसंख्याविषयक धोरणं, नंतर लोकसंख्या विस्फोट आणि 2050 पर्यंत लोकसंख्या धोरण व नियोजन जे काही आहे, लोकसंख्या धोरण व नियोजन जे काही आहे तिथपर्यंत आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे की लोकसंख्याविषयक धोरण. आता लोकसंख्याविषयक धोरण जी काही आहे, मग स्वातंत्र्यापूर्वी काय नेमकं काही धोरण होतं का आपलं ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये, आणि स्वातंत्र्यानंतर जी काही धोरण आलेली आहेत त्याचं अध्यक्ष कोण होतं, मग त्याची व्हिजन काय होती, मग 2000 साली लोकसंख्या जी काय आली त्याच्यातलं दीर्घकालीन धोरण काय होतं, मध्यमकालीन धोरण काय होतं आणि अल्पकालीन धोरण काय होतं. तसे 2050 पर्यंत लोकसंख्येचे धोरणाचं धोरण आणि नियोजन आपलं काय त्याचा अभ्यास करावा लागेल. नंतर आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनाचे महत्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेले तत्व आणि घटक जे काही प्रिन्सिपल्स आहेत मानव संसाधन विकासाचे, ते प्रिन्सिपल्स कुठले कुठले आहेत, आता मोस्ट ऑफ द पुस्तकांमध्ये त्याच्यात भाष्य केलं गेलेलं नाही, परंतु जे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्स वरती हे सगळं नियोजन अवलंबून असतं. नंतर भारतातील बेरोजगारीची समस्या, स्वरूप आणि प्रकार, म्हणजे आज तुम्ही लोकसंख्येचा अभ्यास करतायत तर तुम्हाला बेरोजगारीचं स्वरूप, त्याची समस्या आणि प्रकार हे सुद्धा तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. हे आपल्याला पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे. म्हणजे बघा जे टॉपिक्स आपण अभ्यासणार आहोत पेपर नंबर 3 ला त्याचा फायदा तुम्हाला पेपर नंबर 4 ला सुद्धा होईल आणि पेपर नंबर 1 ला सुद्धा होईल. म्हणजे जसं आपण एखाद्या मॉलमध्ये विकत गेलो आणि एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, बाय 1 गेट 2 फ्री, तशातला प्रकार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की राज्यसेवा मेन्सचा जेव्हा तुम्ही सिलेबस बघाल ना तर सिलेबस सुद्धा बघू नका, ते एकदा लिहून काढा, पाठ करा आणि नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. मोस्ट ऑफ द टॉपिक्स हे कॉमन आहेत, ते पेपर नंबर 1 ला येतील, पेपर नंबर 3 ला येतील, पेपर नंबर 4 ला येतील. नंतर भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग आणि कुशल कामगारांची मागणी, स्किलफुल वर्कर्स, मग स्किलफुल वर्कर्स कशा करतात आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाची विविध धोरण आणि योजना. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा असा कल आहे की HRD ह्या पेपरचा अभ्यास करायचा म्हणजे केवळ योजनांचा अभ्यास करायचा. तर HRDचा अभ्यास म्हणजे केवळ योजनांचा अभ्यास नाही. मी परत एकदा सांगेन, योजनांवरती येणारे प्रश्नांची जी काही संख्या आहे ती एकूण पेपरमध्ये 40% जवळपास, उरलेला 60% जो काही पेपर आहे तो कम्प्लिटली कन्सेप्ट ओरिएंटेड आहे. ते तुम्हाला नेमकं कन्सेप्ट माहित असायला हवे आणि ते कन्सेप्ट जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकणार नाही. उदाहरणार्थ बेरोजगारी ज्यावेळेस तुम्हाला कमी करायची आहे तर नेमकी बेरोजगारी कुठल्या स्वरूपाची आहे, बेरोजगारीचं स्वरूप आणि समस्या तुम्हाला माहित असेल तर ती दूर करण्याकरता विविध योजना आणाव्या लागतील. उदाहरणार्थ हंगामी बेरोजगारी असेल तर हंगामी बेरोजगारी दूर करण्याकरता काय करावं लागणार आहे, तर शेती क्षेत्रातील बेरोजगारी, आणि शेती क्षेत्रातील बेरोजगारी कशामुळे, तर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता अल्प आहे
आता पाण्याची उपलब्धता अल्प आहे, तर मग हे दूर करण्याकरता काय करावं लागणार आहे, तर एकतर ज्या एरियामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे त्या एरियामध्ये आपल्याला धरण किंवा नदीवरती बांध बंदिस्ती करावी लागणार आहे. आणि त्यानंतर पाण्याची उपलब्धता वाढली की त्या ठिकाणच्या मजुरांना काम अधिक प्रमाणामध्ये मिळणार आहे. मग याच्याकरता कुठल्या कुठल्या योजना आहे, अशा स्वरूपाचा तो अभ्यास करावा लागणार आहे. आणि म्हणून नुसत्या योजनांचा अभ्यास करून पेपर नंबर 3 पास होता येत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगेल, तुम्हाला कन्सेप्ट त्याच्यातले माहित असायला हवे. मग मानव संसाधन विकासाकरता जे काही शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जे काही संस्था आहेत, आता जे काही संस्था आहेत त्या संस्था आपल्याला अभ्यासावं लागणार आहे की ज्या मानव संसाधन विकासाचं कार्य करतात. जो सिलेबस मध्ये दिलेल्या ज्या काही संस्था त्या संस्था कुठल्या कुठल्या आहेत, तर मी युजीसी आहे, AICTE आहे, NCTE, रुसा. आता रुसा म्हणजे काय, तर विविध प्रकारचे अभियान आलेले होते. तुम्हाला नुसतं रुसा अभ्यासून चालणार नाही. म्हणजे कुठले 3 अभियान होते, ते 3 अभियान सांगेल मी तुम्हाला. तर पहिलं होतं सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षण अभियान अगोदर आलं, नंतर आलं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA, आणि नंतर आलं रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. म्हणजे इथे आपण ज्यावेळेस अभ्यासतोय तर नुसता रुसाचा अभ्यास आपल्याला करून चालणार नाहीये, तर आपल्याला सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि रुसा असा तिघांचा अभ्यास करावा लागणार. कारण का सिलेबस मध्ये पुढे हे दोघे अभियान दिलेले आहेत. पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे, पेपर नंबर 3 ला सुद्धा आहे. नंतर ITI आणि NCVT, IMC, NCERT, NIPA, IIT आणि IIM. IIT आणि IIM आपल्याला पुढे पण सिलेबसला दिसणार आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय की भारतातील उच्च शिक्षणाकरता कार्य करणाऱ्या ज्या काही संस्थान संघटना आहेत त्या संस्थान संघटनांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि तो आपल्याला पेपर नंबर 2 ला सुद्धा कामात येणार आहे. कारण का पेपर नंबर 2 ला शिक्षण नावाचा टॉपिक आहे. तुम्ही जर सिलेबस बघितला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या टॉपिक मधला आपल्याला उपयोग होणार आहे शिक्षण या टॉपिक मध्ये. आणि म्हणून हे कॉमन सिलेबस अगोदर व्यवस्थित कंप्लीट करणं ही आपली जबाबदारी आहे. मग ह्या टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत, तर ह्या टॉपिक वरती आतापर्यंत आलेल्या जी काही प्रश्नांची संख्या आहे, तर मानव संसाधन विकास 1.1 या टॉपिक वरती आलेल्या प्रश्नांची संख्या जी काही आहे, 2012 ला 17 प्रश्न आली होती, 2013 ला 23 प्रश्न आली होती, 2014 ला 27 प्रश्न आलेली होती, 2015 ला 18 प्रश्न आली होती, 2016 ला 18, 17 ला परत 27, 18 ला परत 20 आणि 19 ला 18 प्रश्न आली. म्हणजे ऑन एन एव्हरेज जर आपण 1.1 मानव संसाधन विकास, भारतातील मानव संसाधन विकास हा जो टॉपिक बघितला तर तिथे 20 प्रश्न आपल्याला येणार आहेत, 20 प्रश्न. आणि म्हणून ह्या टॉपिकचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आपल्या स्वतःच्या सेल्फ नोट्स बाजूला काढल्या पाहिजे. मग सेल्फ नोट्स कुठनं काढायच्या आहेत, तर जे काही सिलेबस मध्ये दिलेल्या संस्था संघटना असतील, जे टॉपिक असतील त्याच्या वेबसाईट वरती जाऊन तिथे काय काय इन्फॉर्मेशन ती बारीक नोंदवून ठेवणे एक. नंतर इंडिया इयरबुक, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आणि नवीन जे काही नियम आलेले असतील त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये युजीसीचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात ठरलेलं आहे की युजीसीचं काय करायचं. युजीसीला डिमॉलिश करायचं, युजीसी संघटनाच काढून टाकायची, नवीन कुठली तरी संघटना आणायची. मग ते जे काही दिलं असेल ते आपल्या नोट्स मध्ये बारीक एकदम व्यवस्थित नोट डाऊन झालेलं पाहिजे. HRD पेपर मध्ये तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांमुळे यश मिळेल या बाबतीमध्ये क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही सिलेबसला दिलेला प्रत्येक टॉपिक स्वतः नोट्स कडून बाजूला नोट डाऊन करून ठेवला तर तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुमचा स्कोर हा नक्कीच 100 पेक्षा जास्त असणार आहे, 150 पैकी. याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि म्हणून टोटल 20 मार्क्सला टॉपिक येणार आहे आणि तितक्याच धडाडीने त्याचा आपला अभ्यास व्हायला पाहिजे. पुढचा टॉपिक कुठला आहे, तर पुढचा टॉपिक जो काही आहे तो आहे शिक्षण. इथे मी समोर वेगवेगळ्या प्रकारचे लोगो दर्शवलेले आहेत. हा युजीसीचा लोगो आहे, ज्ञानविज्ञान विमुक्त आहे. हा NCERTचा लोगो आहे, हा केंद्रीय विद्यालय संघटना KVSचा लोगो आहे. लोगो सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला जातात. जर तुम्ही जुने प्रश्नपत्रिका बघितले असतील तर तुम्हाला ते नक्की समजेल. मग शिक्षण या सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे, तर शिक्षण या सिलेबस मध्ये परत जर तुम्ही 1.1चा सिलेबस आणि 1.2चा सिलेबस जर दोघंही कम्पॅरेटिव्हली जर कधी एकत्र करून जर बघितले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मोस्ट ऑफ द टॉपिक हे कॉमन आहेत. उदाहरणार्थ मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार भारतातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण, पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण, शिक्षण प्रणाली, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, दर्जा वाढ आणि गळतीचे प्रमाण आणि समस्या आणि प्रश्न. जर आपण ज्यावेळेस उच्च शिक्षणाकरता संघटना बघून राहिलो, सोबत आपण NCERT सुद्धा बघतोय, सोबत आपण सर्व शिक्षा अभियान बघतोय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान बघतोय, तर त्यावेळेस आपल्याला पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण हा जो काही टॉपिक आहे
हा आपला कम्प्लीट होणार त्या सेक्शनमध्ये. आणि म्हणून मुलींकरता शिक्षण, सामाजिक दृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग, दिव्यांग, अल्पसंख्याक आणि कौशल्य शोध याकरता शिक्षणामध्ये काय काय प्रणाली चेंज केली गेली त्या संदर्भामध्ये. नंतर शासनाची शैक्षणिक धोरणे. आता हा जो काही टॉपिक आहे, तर ह्या टॉपिक मध्ये तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताय, मोस्ट ऑफ दी पुस्तक मी ज्यावेळेस बघितली, तर शासनाची शैक्षणिक धोरणं ज्यावेळेस आपण अभ्यासतोय, तर शासनाची शैक्षणिक धोरणं अभ्यासताना केवळ स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक धोरणं अभ्यासली जात आहेत, ते चुकीचं आहे. ज्यावेळेस शासनाची शैक्षणिक धोरणं आपण अभ्यासतोय, तर ब्रिटिश कालखंडामध्ये काय घडलं आणि स्वातंत्र्यानंतर काय घडलं, या दोघही सेक्शन मध्ये आपला अभ्यास झाला पाहिजे, की स्वातंत्र्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे आणि ब्रिटिश कालखंडानंतर काय घडलेलं आहे, ह्या दोघही सेक्शन मध्ये आपला अभ्यास झाला पाहिजे. उदाहरणार्थ एल्फिस्टननी काय केलं, लॉर्ड मेकॉलेनी काय केलं, नंतर जे काही आलेले जे काही लोक होते ब्रिटिश, त्या ब्रिटिशांनी कशा पद्धतीने, ख्रिश्चन मिशनरीचं कार्य काय, तिथून आपल्याला त्या शैक्षणिक धोरणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. नंतर मग स्वातंत्र्यानंतर नेमकी कुठली कुठली आयोग आली, समिती आल्या, त्याच्यावरती आपल्याला फोकस करावं लागणार आहे. नंतर औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण, जे शिक्षणाचे दोन प्रकार आहेत, त्या दोघही प्रकारांचा अभ्यास आपल्याला सेक्शन करावा लागणार आहे. अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षणामधला मूलभूत फरक काय, तर अनौपचारिक शिक्षण हे जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असतं आणि त्याला कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम, डिग्री वगैरे काहीच मिळणार नाही तुम्हाला अनौपचारिक शिक्षणामध्ये. आणि औपचारिक शिक्षणामध्ये मात्र एक विशिष्ट अभ्यासक्रम असतो, शिक्षणाची विशिष्ट वर्ष ठरलेली आहेत, दरवर्षी परीक्षा होणार आणि डिग्री प्रदान केली जाणार आहे. म्हणजे दोघांमधला फरक काय काय, दोघांमधील शिक्षण कशा पद्धतीने होतं यावरती आपल्याला फोकस करावं लागणार आहे. नंतर ई अध्ययन, जे आता आपण सध्या आता जे आपलं चाललंय ई अध्ययन, मग ई कंटेंट, ई लर्निंग, ह्या प्लॅटफॉर्मवरती आता नवीन काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळं अभ्यासावं लागणार आहे. नंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, एलपीजी मॉडेलचा भारतीय शिक्षणावरती काय परिणाम झाला आणि विदेशी जे काही आहे, विदेशी विद्यापीठ जे काही भारतामध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार. नंतर गॅट्स आणि एलपीजी याचा भारतीय शिक्षणावरती कशा पद्धतीने परिणाम झाला ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. आणि नंतर परत बघा, त्यात उच्च शिक्षणाकरताच्या संघटना इथे परत आलेल्या आहेत, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, IIT, IIM, NIT, शिक्षणाचा हक्क 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019, जे आता जस्ट आलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019, याचा आपल्याला इत्थंभूत अभ्यास करावा लागणार आहे. मग ते म्हणाल की ह्या सगळ्या टॉपिक वरती येणारे मार्क्सची संख्या किती आहे, तर समोर मी शिक्षण या टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत ते मी समोर दर्शवलेले आहेत. तर शिक्षण या टॉपिक वरती 2012ला 29 क्वेश्चन्स आलेले होते, नंतर 25, नंतर 21, मग 20, मग 2016ला 30, 17ला 24, 18ला 21 आणि 2019ला 22 प्रश्न आले आहेत. म्हणजे ऍव्हरेज जर पकडला तर 20 ते 22 क्वेश्चन आपल्याला त्या टॉपिक वरती येणार आहे. जर तुम्ही पहिला आणि दुसरा टॉपिक जर दोघांची मिक्सिंग केली तर जवळपास 40 मार्क्स आपल्याला दोन टॉपिक वरती देतात आणि विद्यार्थी या टॉपिक कडे दुर्लक्ष करतात. पहिला होता त्यांना टॉपिकच लक्षात येते की नेमका आपल्याला अभ्यासायचं काय, आणि सोबत त्या शिक्षण या टॉपिकचा आपल्याला उपयोग पेपर नंबर 2 ला सुद्धा होणार आहे. पेपर नंबर 2 मध्ये सुद्धा शिक्षण पद्धती आणि शिक्षण असा एक टॉपिक दिलेला आहे पेपर नंबर 2 ला. क्लिअर. आणि म्हणून 40 मार्कांना पहिले दोन टॉपिक असतील. नंतर व्यावसायिक शिक्षण, आपण अगोदर मानव संसाधन विकास बघितला, लोकसंख्या, मग शिक्षण बघितलं, आता व्यावसायिक शिक्षण हा जो काही टॉपिक आहे तो त्याच्याकडे जाणार आहे. समोर मी काही लोगो दर्शवलेले आहेत, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नंतर कौशल्यम बलम, नंतर इकडे जे काही समोर दर्शवलेलं आहे तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन, याचा जो काही ब्रीद वाक्य ते ब्रीद वाक्य याच्या अगोदर परीक्षेला विचारले गेले, राष्ट्रोद्धार आहे तंत्र शिक्षणा. नंतर AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, जी काही इंजिनिअरिंग कॉलेजेसला मान्यता देण्याचं कार्य करते, जी उच्च त्या इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे अभियांत्रिकी संदर्भातली जी काही सर्वोच्च स्तरीय प्रणाली जी काही ती AICTE, त्या संदर्भामधला हा लोगो समोर दर्शवला आहे, हा सुद्धा एकदा विचारला गेला परीक्षेला. व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचं सिलेबस काय दिलेलं आहे. पहिला मुद्दा, व्यावसायिक शिक्षण द्यायचं कशा करताय, तर सरकारवरती लोकांना नोकऱ्या देण्याचा ताण कमी करण्याकरता आणि स्वयंरोजगारी व्यक्ती होण्याकरता, आणि स्वयंरोजगारी व्यक्ती होत असताना स्वयंरोजगारातनं रोजगाराकडे वळण्याकरता व्यावसायिक शिक्षण द्यायचं आहे. मग ते व्यावसायिक शिक्षणातल्या समस्या काय, प्रश्न काय, त्या संदर्भामध्ये सिलेबसवरती भाष्य केलेलं आहे. मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, व्यावसायिक तंत्र शिक्षण, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सद्यस्थिती. आता तंत्र शिक्षणाची भारतातील आणि महाराष्ट्रातील काय सद्यस्थिती सध्याच्या घडीला, त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. शिक्षण प्रणाली व प्रशिक्षण, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम, आणि समस्या व प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न. मग व्यावसायिक शिक्षणामध्ये निर्माण झालेले प्रश्न, आपल्या भारतामध्ये
व्यावसायिक शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्तींचा नकारात्मक. उदाहरण द्यायचं झालं तर आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बद्दल न भाष्य करता आपण एखादा गॅरेज मेकॅनिक किंवा एक्सरे टेक्निशियन किंवा नर्सिंग अशा कोर्सेसकडे जर बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला भारतीय लोकांचा निगेटिव्ह आहे. आणि आता ज्यावेळेस कोविड सारखी सिच्युएशन असताना सर्वात जास्त आपल्याला कोणाची गरज लागते तर नर्सेसची गरज लागते, एक्सरे टेक्निशियनची गरज लागते, सिटी स्कॅन टेक्निशियनची गरज लागते, MRI टेक्निशियनची गरज लागते, लॅब टेक्निशियनची गरज लागते. आणि ज्या शिक्षणाकडे आपण दुर्लक्ष केलेले आहे आणि म्हणून ते समस्या आणि प्रश्न त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न. नंतर व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ज्याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा यावेळेस प्रश्न आला होता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम आणि ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती. आता व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणामध्ये व्यावसायिक शिक्षण कसं मिळेल याकरता प्रयत्न करणे, योजना आणणे आणि लोकांना त्याकरता उद्युक्त करणे. त्याच्याकरता कुठले प्रोग्राम्स आतापर्यंत आलेले आहेत की ग्रामीण भागातील लोकांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे, ते या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. व्यावसायिक शिक्षण या टॉपिक वरती जो काही सिलेबस आहे तो खूप जास्त डिटेल दिलेला आहे. त्या डिटेल सिलेबस मध्ये उद्योग संस्था भागीदारी, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप. ITI झाल्यानंतर अप्रेंटिसशिप करावी लागते आणि अप्रेंटिसशिप नंतर तो व्यक्ती ते परमनंट होत असतो. अप्रेंटिसशिप याच्याकरता असते की तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने स्किल शिकावं. मग क्षेत्रनीय रोजगाराच्या संधी कुठल्या कुठल्या आहेत? लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय म्हणजे प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर 14+ वयोगटानंतर विद्यार्थ्यांना टेक्निकल आणि व्होकेशनल एज्युकेशन माहित असायला हवं. व्होकेशनल आणि टेक्निकल एज्युकेशन माहित असायला हवं. काही विद्यार्थ्यांना 8वीला टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा असेल, काही लोकांना व्होकेशनल सब्जेक्ट असेल, डेअरी, ऍग्रिकल्चर. तर लहान वयात म्हणजे वय वर्ष 14 नंतर त्यांना टेक्निकल आणि व्होकेशनल एज्युकेशन याची माहिती व्हायला हवी. नंतर सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, जसं मी सांगितलं तुम्हाला की रुग्णालय आणि पॅरामेडिकल आणि आतिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. आता त्याचा आपल्याकडे परिणाम जास्त झालेला आहे की टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. आणि म्हणून सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, अद्यावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षण संबंधित सरकारी कार्यक्रम. आणि परत बघा शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण 2019 नुसार व्यावसायिक शिक्षण. आता ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर बघितलं तर जवळपास 100 पानांचं येते. मग तुम्ही म्हणाल की सगळ्या 100 पानांमधले प्रश्न येतील का परीक्षेला? त्याचं उत्तर नाही असं आहे की सगळे ते सगळे 100 प्रश्न आपल्याला येणार, सगळ्या 100 पानावरचे प्रश्न आपल्याला येणार नाहीयेत. पण नेमकं त्याच्यातलं नेमकं काय करायचंय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 ज्यावेळेस नोट्स दिल्या जातील तर नोट्स देत असताना त्यातलं व्यावसायिक शिक्षणाशी रिलेटेड काय आहे हे सेपरेट दिलं जाईल. प्राथमिक शिक्षणाशी रिलेटेड काय अशा पद्धतीने आपल्याला तो बायफर्केट करून अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते 90 पानांपैकी जवळपास 30 पानं आपल्या कामाची असतील की ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न येणार आहेत. मग व्यावसायिक शिक्षणावरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत तर 2012ला व्यावसायिक शिक्षणावरती 3 प्रश्न आले होते, 2013ला 4 प्रश्न आलेले होते, 14ला 3 प्रश्न आले होते, 2015ला 2 प्रश्न आले होते, 16ला 4 प्रश्न आले होते, 17ला 9, 18ला 8 आणि 2019ला 7 प्रश्न आले होते. म्हणजे ऍव्हरेज जर पकडला तर 5 ते 7 प्रश्न ह्या टॉपिक वरती येणार आहेत. पहिल्या 2 टॉपिक वरती 40 आणि या टॉपिक वरती 7 म्हणजे जवळपास पहिले 3 टॉपिक 50 प्रश्न आपले कव्हर करणार आहेत. आणि त्याचा सिलेबस मध्ये दिलेले टॉपिक जर तुम्ही पुस्तकांवर शोधायला गेला तर त्याचं इन्फॉर्मेशन जी काही ती खूप कमी मिळणार आहे. पुढचा जो टॉपिक आहे सिलेबस मधला तो आरोग्य आहे. आणि मग आरोग्याकरता मग इथे समोर पल्स पोलिओ मोहीम दाखवलेला आहे, नंतर इथे एम्सचा लोगो दर्शवलेला आहे, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि जे काही मेडिकल चेकअपचा एक कॅम्प समोर दर्शवलेला आहे. मग ह्या सिलेबसमध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं तर जागतिक आरोग्य संघटना, तिची उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम. मागच्या वर्षी COVID-19 पासून आपल्या सगळ्यांना जागतिक आरोग्य संघटना माहीत झालेली आहे आणि त्या जागतिक आरोग्य संघटनेचा त्याची उद्देश, रचना आणि कार्य आणि कार्यक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. नंतर भारताचे आरोग्यविषयक धोरणे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोघेही प्रकारचे आरोग्यविषयक धोरणे आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. भारताचे आरोग्यविषयक धोरणे, नंतर आरोग्यविषयक योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा म्हणजे गाव पातळीपासून ते तालुका पातळी, जिल्हा पातळी, शहर पातळीवरती कुठल्या कुठल्या प्रकारे भारताची आरोग्य सेवा यंत्रणा कार्य करते त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. नंतर भारतातील आरोग्यविषयक महत्वाची आकडेवारी, म्हणजे की भारतातील आरोग्यविषयक महत्वाची आकडेवारी, ती महत्वाची आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नंतर भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या, याच्यात कुपोषण, माता मृत्यू दर, जननी बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान,
आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. म्हणजे आरोग्य टॉपिक दिलेला आहे तर विद्यार्थी काय करतात की फक्त या 5-6 टॉपिकचा अभ्यास करतात. असं कृपया करून करू नका. ज्यावेळेस तुम्ही आरोग्य टॉपिकचा अभ्यास कराल त्यास विविध प्रकारचे आजार आणि ते आजार कशामुळे होतात आणि त्याची व्हलनरेबिलिटी म्हणजे त्याला नेमकं कोण स्पेसिफिकली बळी पडतंय ते सुद्धा आपल्याला माहित असायला हवं. उदाहरणार्थ उद्या पेपर नंबर 3 मध्ये कोविड-19 बद्दल प्रश्न आला तर तो वेगळा वाटू देऊ नका. तो ह्या आरोग्य सब्जेक्टशी रिलेटेड आहे. काल आजाराबद्दल याच्या अगोदर प्रश्न विचारला गेलेला आहे, कोलेस्ट्रॉल बद्दल याच्या अगोदर प्रश्न विचारला गेलेला आहे आणि म्हणून ते आजार त्याची कारक घटक कुठले कुठले आणि तो कोणाला होतो ते सुद्धा विचारला जाणार आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक साधं सांगेल की एक टर्म पुढे परीक्षेला विचारली जाईल, झुनोसिस नावाची. झुनोसिस. आता ही झुनोसिस नावाची टर्म परीक्षेला काय विचारली जाणार आहे? तर आता झुनोसिस हा प्रश्न याच्या अगोदर एमपीएससीने विचारून टाकलाय की व्हॉट इज मीन बाय झुनोसिस. झुनोसिस म्हणजे काय? आणि तो फॉरेस्ट सर्व्हिसेसला प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसला तो प्रश्न विचारलाय 2015 ला की झुनोसिस म्हणजे काय. तर झुनोसिस म्हणजे काय माहिती का की प्राण्यांकडून मानवाला होणारे आजार. अॅनिमल टू मॅन, प्राण्यांकडून मानवाला होणारे आजार. तुम्ही म्हणाल की हाच प्रश्न विचारण्याची शक्यता काय आहे? तो कोविड-19 जो काही आहे तो WHO आणि बाकी सगळ्यांचा संबंध आहे की तो वटवाघुळाकडून मानवामध्ये आलेला आहे. मग असे पुष्कळशे असे आजार आहेत की जे प्राण्यांकडून मानवाला होत असतात. मग प्राण्यांकडून मानवाला होणाऱ्या आजाराला झुनोसिस असं म्हटलं जातं. प्राण्यांकडून मानवाला होणाऱ्या आजाराला काय म्हटलं जातं? झुनोसिस. उदाहरणार्थ फूट अँड माउथ डिसीज जो काही तो सुद्धा प्राण्यांकडनं मानवाला होऊ शकतो. लक्षात. आणि म्हणून प्राण्यांकडनं मानवाला होणारा आजार, उदाहरणार्थ प्लेग सुद्धा जसा आहे तो प्राण्यांकडनं मानवाला होऊ शकतोय आणि म्हणून झुनोसिस ही संकल्पना पुढे परीक्षेमध्ये विचारली जाईल. आणि ते कशा संदर्भात आहे तर आरोग्य संदर्भामध्ये असणार आहे. मग आरोग्य टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत? 2012 ते 19 जर आपण अभ्यास केला तर 11 प्रश्न 2012 ला आलेले होते आणि 2019 ला 10 प्रश्न आलेले. आणि मधल्या सगळ्या वर्षांचा विचार केला तर 8, 11, 18, 8, 8, 10, 10 असे जवळपास एव्हरेज त्या टॉपिक वरती 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. 10 प्रश्न. आणि इथे ज्यावेळेस मी तुम्हाला सगळं सिलेबस संपून थांबेल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की सगळ्या टॉपिक वरती मिनिमम प्रश्न दरवर्षी आयोगाने विचारले आहेत. म्हणून एकही टॉपिक आपल्याला बाजूला टाकता येणार नाही. प्रत्येक टॉपिकचा सूक्ष्म अध्ययन आपल्याला स्वतः करावं लागणार आहे. क्लिअर. आणि म्हणून 10 प्रश्न मिनिमम ह्या टॉपिक वरती येणारे आरोग्य टॉपिक वरती. पुढे आपण जाणार ग्रामीण विकास. आता ग्रामीण विकास स्पेसिफिकली HRT मध्ये का टाकलं गेलं? पेपर नंबर 4 मध्ये सुद्धा विचारलंय बुवा, पेपर नंबर 2 मध्ये सुद्धा काही टॉपिक त्याच्यातले आहेत. मग असं काय केलं गेलं तर नेमकं विकासाच्या जे काही योजना आहेत ते इथे विचारल्या जातील असं मोस्ट ऑफ दी परीक्षार्थींना वाटतं. नुसत्या विकासाच्या योजना इथे विचारल्या जाणार नाही. तर नेमका ग्रामीण विकासाकरता काय काय प्रयत्न केले गेले आतापर्यंत? नेमका ग्रामीण विकास म्हणजे काय? नुसतं इंटरनेट गावापर्यंत नेणे हा ग्रामीण विकास होऊ शकतो का? किंवा नुसते रस्ते बांधणे किंवा गटारी बांधणे हा ग्रामीण विकास होऊ शकतो का? नेमकं ग्रामीण विकासाकरता काय काय केले गेले पाहिजे? मग त्याच्याकरता अलग अलग स्वरूपाचे मी लोगो सुद्धा दर्शवलेले आहेत. इथे स्वच्छ भारत मिशनचा लोगो दर्शवलेला आहे, इथे नरेगाचा लोगो दर्शवलेला आहे, इथे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कल्याण योजनेचा लोगो समोर दर्शवलेला आहे. पुढे जाणार आपण. मग ह्या सिलेबस मध्ये काय प्रश्न विचारलेले? सॉरी टॉपिक काय? टॉपिक बघूया. पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण. आता पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण म्हणजे आपल्याला असं वाटतं की 73 आणि 74 घटना दुरुस्ती. नक्कीच 73 आणि 74 घटना दुरुस्ती आपल्याला अभ्यासायची, ती पेपर नंबर 2 ला पण अभ्यासायची. पण 73 आणि 74 घटना दुरुस्ती येण्याच्या अगोदर नेमकं काय घडलं भारतामध्ये ते सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार. म्हणजे ब्रिटिश कालखंडापासून ते स्वातंत्र्यानंतर सुद्धा काय काय घडलं पंचायत राज किंवा ग्रामीण विकासाकरता त्याच्या व्यवस्थेच्या बळकटीकरणाकरता काय केलं गेलं ते सगळे प्रयत्नांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागणार आहे. नंतर ग्रामपंचायत आणि ग्राम विकासातील भूमिका, जमीन सुधार व विकास, शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना आणि कार्यक्रम, ग्राम विकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्राम विकासात अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्त जे आता आपल्याकडे सध्याच्या घडीला बचत गट जे काही त्याचं प्रमाण वाढलंय आणि बचत गटाद्वारे सक्षमीकरण जे काही साध्य केलं जात आहे, वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्त. नंतर ग्रामीण रोजगार योजना. मग ग्रामीण रोजगाराकरता कुठल्या योजना आणल्या गेल्या? आता आपण डायरेक्टली मनरेगावरती जाऊ शकणार नाही. तर अगोदर काय काय प्रयत्न केले गेले ते सगळे प्रयत्न आपल्याला माहित असायला हवे. आणि ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास. आता हा जो टॉपिक आहे हा पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे. ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास हा पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे आपल्याला. लक्षामध्ये परिवहन, गृहनिर्माण आणि दळणवळण या संदर्भात काय काय प्रयत्न केले गेले ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,
मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज्य अभियान, ह्या सगळ्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि 2012 ते 19 किती प्रश्न या टॉपिकवरती आलेले आहेत? तर 2012ला आलेल्या प्रश्नांची संख्या 6 होती, मग त्याचं प्रमाण वाढलं 13, मग 12, मग 7, मग 12, मग परत 6, 10 आणि 11. जर एव्हरेज जर पकडला 8 ते 10 प्रश्न या टॉपिकवरती येत आहेत. 8 ते 10 प्रश्न टॉपिकवरती येणार आहेत आणि 8 ते 10 प्रश्न टॉपिकवरती येत असताना आपण याचा डिटेली अभ्यास पेपर नंबर 3 ला करणार आहेत. याचा परत अभ्यास आपल्याला पेपर नंबर 2 ला सुद्धा आहे आणि ह्याच टॉपिकचे काही टॉपिक मधला अभ्यास आपल्याला पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे. म्हणजे इथे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर एक गोष्ट नीट लक्षात घ्या, पेपर नंबर 3 मधल्या कुठल्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की त्याच्या सुरुवातीपासून ते एंड पर्यंत काय घडलंय हे डिटेली अभ्यास करायचं. म्हणजे उदाहरणार्थ स्वातंत्र्यापूर्वी काय घडलं, स्वातंत्र्यानंतर काय घडलं आणि आता काय चाललेलं आहे, ह्या 3 फेज मध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे प्रत्येक टॉपिकचा. की ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये काय काय घडलं, नंतर स्वातंत्र्यानंतर काय घडलं आणि आता सध्या काय प्रयत्न चाललेले आहेत, अशा 3 फेज मधनं तुम्ही तुमचा या टॉपिकचा अभ्यास व्हायला हवा. कुठला टॉपिक असू द्या, मग तो आरोग्य असू द्या, ग्रामीण विकास असू द्या, मानव संसाधन विकास असू द्या. क्लिअर? पुढे जाणार आपण आरोग्यानंतर जो काही टॉपिक आहे, तर पहिले 4 टॉपिक जे काही आपण बघितले, मानव संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास. ह्या पहिल्या पार्ट नंतर जो काही सेकंड पार्ट चालू होतोय, तर सेकंड पार्ट होतोय मानवी हक्क. आणि मानवी हक्कांसंदर्भामध्ये म्हणजे ह्युमन राईट्स संदर्भामध्ये आतापर्यंत काय काय कार्य झालेलं आहे, त्या कार्यांसंदर्भामध्ये जे काही होणार आहे त्या मानवी हक्कांसंदर्भात. तर मानवी हक्कांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, तर मानवी हक्कांचा अभ्यास करत असताना नुसतं आपल्याला भारतातील अभ्यास करून चालणार नाहीये. तर मानवी हक्कांच्या ज्या काही चळवळी जगभरामध्ये चाललाय त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावा लागणार आहे. मग ते सिरिया मधले असेल, मग ते अमेरिकेतलं असेल, भारतातलं असेल, फ्रान्स मधलं असेल, म्यानमार मधलं असेल, बांगलादेशातलं असेल, श्रीलंकेतलं असेल, किंवा जगभरामध्ये नेमकं मानवी हक्कांकरता काय चाललेलं आहे. आणि मग मानव आहे त्याला हक्क दिले गेले पाहिजे, हे जिथून आलं UDHR मधून, म्हणजे मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा, तिथून अभ्यासाला तुम्हाला सुरुवात करावी लागेल असं मोस्ट ऑफ दी लोकांना वाटतं. पण नाही, मानवी हक्कांचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू करणार आहे तर 12व्या शतकापासून तो सुरू करावा लागणार आहे. 12वे शतक ते 21वे शतक असे जवळपास 900 शतकांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. मग ते प्रत्येक शतकात काय घडलं ते का नाही, मानवी हक्कांची उत्क्रांती कुठून झाली, ती कशी आतापर्यंत इनसेमिनेट झाली किंवा ती फिल्टर झाली, ते आपल्याला सगळं अभ्यासावं लागणार आहे. इथे समोर मी काही फोटो दर्शवलेले आहेत मानवी हक्कांसंदर्भामधले. त्याच्यात राष्ट्रीय मानवी हक्काधिकार आयोग दाखवलेला आहे भारताचा, त्याचा लोगो दर्शवलेला आहे. इकडे एम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक NGO दर्शवलेली आहे. समोर मानवी हक्कांचं उल्लंघन कसं आहे त्या संदर्भात दर्शवलेलं आहे. उदाहरणार्थ पुष्कळशे लोक आपल्याकडे म्हणतात की जाहीर फाशी द्यायला हवी. एखाद्या व्यक्तीने काहीतरी कृत्य केलंय आणि त्या कृत्यासंदर्भात त्याला जाहीर फाशी द्यायला पाहिजे. पण जाहीर फाशी देणे, हे समोर जो काही फोटो दर्शवलेला आहे, हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे लक्षामध्ये. आणि म्हणून ते चालणार नाही. जरी तो आरोपी असेल, गुन्हेगार असेल, तरी त्याला सुद्धा मानवी हक्क आहेत लक्षामध्ये. मानव आहे म्हणजे त्याला मानवी हक्क असणार आहे. क्लिअर? तर मग आपल्याला या टॉपिकचा अभ्यास कुठून सुरू करावा लागणार आहे, तर जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र जे 10 डिसेंबर 1948 ला स्वीकारलं गेलं आणि 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला होता त्या दिवसापासून. तर जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, मग त्याची निर्मिती कशी केली गेली त्याची हिस्ट्री आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. नंतर मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय मानक जे काही आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. नंतर मानवी हक्क, जागतिक स्तरावरचे मानवी हक्क प्रतिज्ञापत्रातल्या काही कलमांचा भारतीय संविधानावरती प्रभाव जाणवलेला आहे. भारतीय संविधानावरती प्रभाव जाणवलेला आहे लक्षामध्ये. ती कुठली आहेत, अशी काही कलम आहेत की जी कलम आपण UDHR मधून आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहेत किंवा त्यांना आपण डायरेक्टली इम्प्लिमेंट केलेलं आहे. ती कुठली आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. नंतर भारतातील मानवी हक्क राबवण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा कोणती आहे. नंतर भारतातील मानवी हक्क चळवळ कुठून सुरू झाली, तिथून आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. नंतर मानवी हक्कांपासून वंचित असणारे काही घटक जे आयडेंटिफाय केले गेले की हे घटक म्हणजे मानवी हक्कांचं खरं म्हणजे उल्लंघन आहे. उदाहरणार्थ गरिबी मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, निरक्षरता मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, बेरोजगारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कुप्रथा ज्या काही की ज्या मानवी हक्कांचं स्पेसिफिकली हनन करतायत, अशा कुठल्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा आहेत का. नंतर हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण,
पोलीस कोठडीतील मृत्यू आणि पोलीस कोठडी म्हणजे काही घडतंय म्हणजे पोलीस कस्टडी म्हणजे काही घडते, उदाहरणार्थ पोलीस कस्टडीमध्ये होणारी मारहाण, पोलीस कस्टडीमध्ये होणारे रेप, पोलीस कस्टडीमध्ये होणारे मृत्यू, हे मानवी हक्कांचं उल्लंघन कसं आहे हे सगळं आपल्याला ह्या सिलेबसमध्ये अभ्यासावं लागणार आहे. नंतर लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज. आता प्रशिक्षण देण्याची गरज काय भारतीय लोकांना, तर मानवी हक्क अजूनपर्यंत भारतीय मोस्ट ऑफ द लोकांना माहित नाहीये. मग ते अलग अलग मार्गाने आपल्याला त्यांच्यापर्यंत न्यायचे, प्रशिक्षण अलग अलग मार्गाने द्यायचं. कुठल्या कुठल्या मार्गात देऊ शकणार आहे, अभ्यासक्रमात टाकून, नंतर जाहिरात करून, पोस्टर्स टाकून, टीव्ही वरती दाखवून, अशा अलग अलग पद्धतीने आपल्याला मानवी हक्क लोकांपर्यंत जायचे प्रशिक्षण द्यायचे. जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रावरील परिणाम. मानवी विकास निर्देशांक बघा, आपण पेपर नंबर 3च्या पहिल्या टॉपिक मध्ये म्हणजे 1.1 जो काही पेपर नंबर 3 मधला, त्या ठिकाणी सुद्धा मानवी विकास निर्देशांक आपल्याला अभ्यासायचा आहे. या टॉपिक मध्ये सुद्धा आपल्याला मानवी विकास निर्देशांक अभ्यासायचा आहे. नंतर आपल्याला पेपर नंबर 4 मध्ये सुद्धा मानवी विकास निर्देशांक अभ्यासायचा आहे लक्षामध्ये. आणि या ठिकाणी मानवी विकास निर्देशांक आपल्याला जवळपास 3 ठिकाणी अभ्यासायचा आहे लक्षामध्ये. मग ते काही वेगळं नाहीये, तुम्ही एकदा अभ्यास केला तर तो 3 ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकणार आहे, त्याचं तुम्ही स्पेसिफिकली ऍप्लिकेशन करू शकणार आहात. तर मानवी विकास निर्देशांक, बाल मृत्यू प्रमाण आणि लिंग गुणोत्तर. आता बाल मृत्यू प्रमाण आणि लिंग गुणोत्तर आपल्याला ह्याच पेपरच्या 3 ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. उदाहरणार्थ पेपर नंबर 3 मधला जो काही 1 नंबरचा टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये, नंतर पेपर नंबर 3चा टॉपिक जो काय आपला चाललाय मानवी हक्क इथे, आणि परत पुढे महिला आणि बाल विकास ज्या असेल त्यावेळेस सुद्धा परत टॉपिक आपल्याला रिपीट येणार आहे. परत हाच टॉपिक पेपर नंबर 4 ला परत येणार आहे लक्षामध्ये. आणि म्हणून ते तोंडपाठ असायला हवं. मग जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्रावरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत, म्हणजे हा जो काही टॉपिक आहे 2.1 पेपर नंबर 3 2.1 मध्ये किती प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. तर 2012ला 16 प्रश्न आलेली होती, 2013ला 10 प्रश्न आलेली होती, 2014ला 10 प्रश्न आली होती, 2015ला 9, 16ला 9, 17ला 14, 18ला 11, 19ला 12. म्हणजे जर एव्हरेज जर पकडला त्या टॉपिक वरती 10 ते 11 प्रश्न येणार आहेत. 10 ते 11 प्रश्न या टॉपिक वरती येणार आहेत आणि याचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपला झालेला पाहिजे. क्लिअर. पुढे जाणार आपण. आता जर मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना साधं विचारलं की ज्याचा आपण अभ्यास करतोय पेपर नंबर 3चा, आणि असा प्रश्न विचारला की भारतातील मानवी हक्कांकरता कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची 2 नावं सांगा, तर विद्यार्थ्यांना सांगता येत नाहीत. त्याचं मूलभूत कारण असं आहे की आपण खूप वरवर लेवलला अभ्यास करतोय आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की पेपरमध्ये काही विचारलं असेल, विचारले गेले प्रश्न याच्या अगोदर की जोड्या लावायला, की मानवी अधिकार कार्यकर्त्यांची नावं दिलेली आहेत 4 आणि इकडे त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे की त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम केलेलं आहे लक्षामध्ये. म्हणजे ऍसिड अटॅक विक्टीम करता काम केलेलं आहे का, की बालमजुरी करता काम केलंय. पण विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही आणि म्हणून डिटेल अभ्यास आपल्याला करायचा आहे की कशा पद्धतीने सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल त्या बाबतीमध्ये. पुढचा जो टॉपिक आहे या सिलेबस मधला बाल विकास. मग बाल विकास, बालकांच्या हक्कांचं जतन कसं करायचंय, मग त्याकरता ज्या काही प्रसंविधा आलेल्या आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेकडनं त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर समोर काही मी फोटो दर्शवलेले आहेत, त्या फोटोमध्ये हा जो काही फोटो दर्शवला बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे काही अभियान आलेलं होतं आपल्याकडे, बाल लिंग गुणोत्तर खूप कमी झालेलं होतं, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या खूप जास्त प्रमाणामध्ये होत होतं त्याकरता. नंतर इकडे बालमजुरी संदर्भातला एक फोटो दर्शवलेला आहे, बालमजुरी संदर्भातला हे 2 फोटो दर्शवलेले आहेत. या काम करून थकला बालक आणि तिथे झोप घेतोय कामाच्या ठिकाणी लक्षात. तर बाल विकास कशा करता करायचा आहे, तर कुठल्याही देशाचे जे पिलर्स आहेत ते बालकच असतात आणि तरुण असतात, तर त्यांचा विकास झाला तर ऑटोमॅटिकली देशाचा विकास होणार आहे. मग बाल विकास त्याच्या समस्या आणि प्रश्न काय, म्हणजे बालकांच्या समस्या आणि प्रश्न काय, इथे एज वाईज ग्रुप वाईज अलग अलग समस्या आहेत. म्हणजे तुम्ही जर वयोगट 16 ते 18 कडे गेलात तर या वयोगटातील बालकांच्या समस्या वेगळ्या आहेत, ज्याला कौमार्य अवस्थेतील समस्या असं म्हटलं जातं. तुम्ही वय वर्ष 6 ते 10 वयोगटातील बालकांकडे गेलात त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. मग नेमकं बालक म्हणजे कोण, ह्या व्याख्येपासून आपला हा अभ्यास सुरू होईल की नेमकं बालक म्हणजे कोण. कारण काय भारत सरकारची बालकाची व्याख्या वेगळी आहे, काही कायद्यांची बालकाची व्याख्या वेगळी आहे, बाल कामगार कायदा जो काही त्या कायद्याची व्याख्या वेगळी आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेची व्याख्या वेगळी आहे. मग ते व्याख्या परीक्षेला विचारल्या जातील. मग समस्या आणि प्रश्न काय बालकांचे ते,
मग अर्भक मृत्यू संख्या आणि कुपोषण, सर्वात जे काही डेंजरस किंवा आपण ज्याला घातक स्वरूपाचं जे काही आहे ते कुपोषण. कुपोषणाकरता आपल्याकडे जी कुप्रसिद्ध ठिकाण आहेत, एक आहे मेळघाट, नंतर गडचिरोली, नंदुरबार आणि आता पालघर. या 4 ठिकाणी कुपोषणाकरता काय काय प्रयत्न केले गेले, कुपोषण दूर करण्याकरता काय काय प्रयत्न केले गेले ते आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाचे काय प्रयत्न आहेत, केंद्र सरकारचे काय प्रयत्न आहेत, नंतर बालकामगार आणि मुलांचे शिक्षण. त्या अगोदर एक सांगेल, इथे एक स्कीम दर्शवलेली आहे, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. तर ही कुपोषणाशी संबंधित आहे. लक्षामध्ये, कुपोषण दूर करण्याकरता 2 ऑक्टोबर 1975 आपण ती स्कीम आणलेली होती, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आपल्याला जवळपास सिलेबस मध्ये 2 ते 3 ठिकाणी अभ्यासावे लागणार आहे. लक्षात, म्हणजे टॉपिक 3 ठिकाणी येतील अभ्यास आपल्याला, किंवा जे काही नोट्स किंवा अभ्यास जो काही असेल किंवा टीचिंग जे असेल ते एकदा होईल, ते तुम्ही 3 ठिकाणी वापरू शकणार आहात. लक्षामध्ये, तर अर्भक मृत्यू संख्या, नंतर कुपोषण, बालकामगार, मुलांचे शिक्षण इत्यादी. शासकीय धोरणं, कल्याण योजना आणि कार्यक्रम. मग बाल विकासाकरता कोणती कोणती शासकीय धोरणं, कल्याण योजना आणि कार्यक्रम आहेत. नंतर बाल विकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका. मग आता आंतरराष्ट्रीय संस्था कुठल्या, तर इथे आंतरराष्ट्रीय संस्था ज्या काही याच्यात येणार सर्वात महत्वाची संघटना जी काही युनिसेफ. युनिसेफ या संघटनेचं मग काय कार्य आहे बालविकासामध्ये. नंतर युनेस्को आणि बाकी ज्या काही युनायटेड नेशनच्या जे काही संघटना आहेत त्या. नंतर स्वयंसेवी संघटना, NGOज, त्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, जगातल्या काय की त्यांनी बालविकासाकरता कशा पद्धतीने काम केलंय. नंतर सामुदायिक साधने, नंतर बालकांकरता जे काही कायदे आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आता इथे आपण ज्यावेळेस आता मानवी हक्कांकडे आलेलो आहेत, तर मानवी हक्कांमध्ये बाल, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे ज्यावेळेस आपण अभ्यासणार आहोत, त्यावेळेस आपल्याला पेपर नंबर 2 मध्ये जे काही कायदे आपण अभ्यासणार आहोत त्याचा इकडे फायदा होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ SC/ST अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1989 ला जो काय आला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, त्या नॉलेजचं पेपर नंबर 2च्या त्या टॉपिकच्या नॉलेजचं तुम्हाला इकडे सुद्धा फायदा होणार आहे. लक्षामध्ये, मग चाइल्ड लेबर करता कुठल्या कुठल्या प्रकारचे कायदे आणले गेले. मग चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट ह्या कायद्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स ऍक्ट, पोक्सो ज्याला काय म्हटलं आता, त्या पोक्सा ज्याला काय म्हटलं आता, ते कायदा तुम्ही पुष्कळ पेपरमध्ये किंवा न्यूज मध्ये ऐकलेला असेल. जर 18 वर्ष वयाखालच्या बालक किंवा बालिकेसोबत अश्लील स्वरूपाचे चाळे वगैरे केले असेल कोणी, किंवा त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला असेल, तर पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. म्हणजे पोक्सो कायदा आपल्याला डिटेल अभ्यासावा लागणार आहे. नंतर ICDS स्कीम आपल्याला डिटेल अभ्यासावा लागणार आहे. इसचा डायरेक्टली फायदा तुम्हाला पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4 मध्ये आपल्या टॉपिक करता होणार आहे. लक्षामध्ये, मग या टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले होते, तर 2012 ते 2019 या टॉपिक वरती आलेल्या प्रश्नांची संख्या बघा. 2012 ला 5 प्रश्न आले होते, 2013 ला 6, 14 ला 8, 15 ला 10, 16 ला 3, 17 ला 4, 18 ला 7, 19 ला 8. म्हणजे जवळपास 8 ते 10 प्रश्न या टॉपिक वरती येणार आहे एकट्याच. तुम्ही आतापर्यंत जे काही आपण बघितलं गेल्या 40-45 मिनिटांपासून, तर प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत आणि त्याची मिनिमम संख्या 5 ते 10च्या रेंजमध्ये आहेच. लक्षामध्ये, म्हणजे आपल्याला इथे एकही टॉपिक एक्सक्लूड करता येणार नाही की मी त्याला ऑप्शनला टाकून देईन, मी काही वाचत नाही, खूप जास्त किचकट आहे, मला डोकं दुखायला लागलं, असं आपल्याला काही एक करता येणार नाही. आपल्याला प्रत्येक टॉपिक अभ्यासावा लागणार आहे. मग पुढे जाणार आपण बालविकास टॉपिक बघितल्यानंतर, तर बालविकास टॉपिक त्याचे समस्या प्रश्न हे बघितल्यानंतर आपण जाणार महिला विकास. महिला विकास, वुमन डेव्हलपमेंट. मग वुमन डेव्हलपमेंट समोर काही मी 4 फोटो दर्शवलेले आहेत. त्या 4 फोटोमध्ये जर तुम्ही बघत असाल तर इथे 8 मार्च जागतिक महिला दिनाचा एक लोगो दर्शवलेला आहे. तिकडे कोपऱ्यामध्ये महिला हिंसाचार दर्शवलेला आहे आणि महिला कशा स्वरूपात स्वतःचा विकास घडवत अधिक जास्त प्रगतीकडे चालल्या आहेत त्याचा एक स्वरूपाचा एक फोटो दर्शवलेला आहे. महिला विकास टॉपिक मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर महिला विकास टॉपिक सर्वात पहिले राहील महिलांच्या समस्या आणि प्रश्न. नुसतं आता ह्या इरामधला किंवा समजूया की आता ह्या 10 वर्षातला समस्या प्रश्नांचा अभ्यास करून चालणार नाहीये, तर आधी अनादी काळापासून महिलांवरती होणारे अत्याचार कशा स्वरूपाचे होते आणि ते कशा बदल. उदाहरणार्थ सती प्रथा बंदी, तो सुद्धा टॉपिक इथे की सती प्रथा बंदी करण्याकरता कोणी कायदा आणला सर्वात पहिले. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य असं म्हटलं का, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये महिलांच्या समस्या ज्या काही किंवा महिलांचे प्रश्न जे काही आहेत ते दूर करण्याकरता काय प्रयत्न केले गेले,
तिथून आपल्याला अभ्यास सुरू करावा लागणार आहे. लक्षामध्ये. मग कधी कधी प्रश्न असा उद्भवू शकतो की कुठल्या राजाने सतीप्रथा बंद केलेली होती, किंवा असा सुद्धा प्रश्न येतो की परत कोणी सतीप्रथा सुरू केलेली होती, नंतर कायद्याने आपण सतीप्रथा कधी बंद केली. म्हणून महिला विकासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय तर आधी अनादी काळापासून महिलांवरती होणारे जे काही अत्याचार किंवा अन्याय आहेत त्याच्या समस्या प्रश्न तिथून आपल्याला सुरुवात करावी लागणार अभ्यासाला. नंतर स्त्री पुरुष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, लिंग प्रमाण, स्त्री अर्भक हत्या, स्त्री भ्रूण हत्या. मग अर्भक आणि भ्रूण याच्यात फरक आहे लक्षामध्ये. ते ज्यावेळेस मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल की अर्भक आणि भ्रूण मध्ये नेमका काय फरक आहे. नंतर महिला विकास, शासकीय धोरण, योजना आणि कार्यक्रम, महिला विकास, महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय संघटनांचे कार्य, ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, UN वुमन नावाची संघटना आहे, तिचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. नंतर ज्या काही NGO आहेत त्या NGOचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. आणि एक स्वरूपात एक टॉपिक इथे दर्शवलेला आहे. तर अशा आपण आरोग्य टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोतच, तो परत इथे सुद्धा येणार. अशा ऍक्रिडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट जे काही आहे, अशा ऍक्रिडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, ऍक्रिडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट, आणि ते ऍक्रिडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट आपल्याला अभ्यास NRHM मध्ये करावा लागणार आहे, तो इथे सुद्धा असणार आहे. मग महिला विकास या टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आले ते आपण बघूया. तर महिला विकास या टॉपिक वरती आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची संख्या मी समोर दर्शवलेली आहे 2012 ते 19 पर्यंत. मग महिला विकास या टॉपिक वरती 2012ला 10 प्रश्न आले होते, 13ला 10 प्रश्न आले होते, 14ला 9 प्रश्न आले होते, मग 8, मग परत 8, 7, 8 आणि 6, जर ऍव्हरेज पकडला तर 8 ते 10 प्रश्न आपल्याला या टॉपिक वरती येणार आहे. क्लिअर. महिला विकास या टॉपिक वरती महिलांकरता ज्या काही जागतिक परिषदा भरल्या 4, मग त्या कधी भरल्या, कुठे भरल्या, त्याची थीम काय होती, प्रमुख कोण होतं आणि तिथे काय ठरलं, हे सुद्धा आपल्याला इथे अभ्यासावं लागणार आहे. क्लिअर. किंवा महिला विकासाकरता काम करणारे जे काही संघटना आहेत त्याचा अभ्यास आपण करूच, पण जे व्यक्ती आहे त्या व्यक्तींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग समोर पुढचा जो काही सिलेबसला टॉपिक आहे युवकांचा विकास, युथ डेव्हलपमेंट. मग युथ डेव्हलपमेंट जी काही आहे इथे समोर मी दर्शवलेलं आहे काही फोटो. इथे जी काही जास्मिन क्रांती झाली होती ट्युनिशिया, प्रश्न येऊन गेला आहे 2013-14ला, ट्युनिशियामध्ये जास्मिन क्रांती झाली होती त्याचा फोटो दर्शवलेला आहे इथे. नंतर इथे इंटरनॅशनल युथ डे जो काही सेलिब्रेट केला त्याचा लोगो दर्शवलेला आहे. इथे विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या तरुणांनी निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं 2012ला, त्या संदर्भात जे काही मेणबत्ती मार्च काढलेला होता त्याचा फोटो समोर दर्शवलेला आहे. इथे जम्मू काश्मीरमधील युवकांचा हिंसाचार किंवा युवकांचा असंतोष या संदर्भातला फोटो इथे दर्शवलेला आहे. तर युवकांच्या समस्या व प्रश्न काय काय त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. मग युवकांच्या समस्या प्रश्न काय, सर्वात पहिली समस्या प्रश्न काय, बेरोजगारी. हे आता सर्वात महत्वाची समस्या आलेली, आणि बेरोजगारी या टॉपिक वरती आपण 1.1 मध्ये सुद्धा अभ्यासलेले मानव संसाधन विकासामध्ये बेरोजगारी, तिचे स्वरूप, प्रकार, ते दूर करण्याकरता शासनाचे प्रयत्न, त्याचा अभ्यास आपल्याला इकडे सुद्धा कामात येणार आहे. बेरोजगारी, असंतोष कशाबद्दल, तर तरुणांमध्ये बेरोजगारीबद्दल असंतोष, सरकारबद्दल असंतोष, प्रस्थापित व्यवस्थेबद्दल असंतोष, अशा अलग अलग प्रकारची काही असंतोष आहे आपल्याला अभ्यासाला लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नक्षली चळवळीकडे सुद्धा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. मग असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन जे आता सध्याच्या वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, अंमली पदार्थांचे व्यसन आणि जगभरामध्ये सुद्धा. मग ते कशा पद्धतीने, मग अंमली पदार्थांचे कुठले कुठले प्रकार ते सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे गांजा कशापासून तयार होतो, चरस, हशीश काय आहे, की पानांपासून की फुलांपासून, असा प्रश्न याच्या अगोदर 2013ला विचारून टाकलेला आयोगाने. तर अंमली पदार्थांचे व्यसन त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. नंतर युवकांची शासकीय धोरणं, विकास योजना व कार्यक्रम. मग युवकांच्या विकासाकरता आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्वयंसेवी संघटना यांची भूमिका. नंतर नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट. आपण बघा स्किल डेव्हलपमेंटचा अभ्यास आपण तिकडे व्यवसाय शिक्षणात आता जास्त बघितलेला होता, म्हणून मी तुम्हाला सांगतो की यास तुम्ही सिलेबस जर कधी समोर असं ठेवाल तर तुम्हाला कितीतरी टॉपिक्स असे कॉमन सापडतील की जे तुम्हाला पेपर नंबर 1 मध्ये कुठल्या टॉपिकला आहे, 2ला आहे, 3ला आहे, 4ला आहे, किंवा एकाच पेपरमध्ये अलग अलग टॉपिक्स मध्ये त्यांनी टाकलेले आहेत. नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप आणि राष्ट्रीय युवा धोरण. बघा यंदा तुम्ही प्रिलिम दिली असेल तर प्रिलिमला युवकांची व्याख्या विचारलेली होती, आणि युवकांची व्याख्या कुठून येणार, तर राष्ट्रीय युवा धोरणामधून येणार. लक्षात, युवक कोण,
तर युवकांसंदर्भामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं मत वेगळं आहे, युनिसेफचं मत वेगळं आहे, युनेस्कोचं मत वेगळं आहे, भारत सरकारचं मत वेगळं आहे लक्षामध्ये. आणि तो जो काही प्रश्न विचारला त्यावेळेस प्रिलिमला ऍक्च्युअली मेन्सचा प्रश्न होता, त्यांनी तिकडे क्वेश्चन बँक मध्ये उचलला असेल. आणि म्हणून युवक कोण त्याची व्याख्या जी काही आहे ते आपल्याला इथे अभ्यासावी लागणार आहे लक्षामध्ये. आणि म्हणून कायदा जो आहे तो कायदा सांगतो की युवक म्हणजे कोण, ते वेगळे अलग अलग कायदे वेगवेगळे सांगतात लक्षामध्ये. मग युवकांच्या विकासावरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत? 2012ला 8 प्रश्न आले होते, 13ला 6, 14ला 4, 15ला 3, मग परत 3 वर्ष 6 प्रश्न आले आणि मागच्या वर्षी 7 प्रश्न आले. म्हणजे ऍव्हरेज जर पकडला तर 6 प्रश्न या टॉपिक वरती येणार आहेत आपल्याला परीक्षेला लक्षामध्ये. मी आतापर्यंत जे काही टॉपिक दाखवले तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरती दरवर्षी प्रश्न आलाय, कधीच कॉलम कोरा सुटलेला नाही लक्षामध्ये. आणि म्हणून प्रत्येक टॉपिक वरती आपल्याला अभ्यास करत जावं लागणार आहे. नंतर आदिवासी विकास, ट्रायबल डेव्हलपमेंट असा टॉपिक आपल्याला सिलेबसला आहे. आणि ट्रायबल डेव्हलपमेंट जो काही टॉपिक आहे त्या ट्रायबल डेव्हलपमेंट टॉपिक मध्ये आपल्याला भारत आणि महाराष्ट्रामध्ये काय काय घडलेलं आहे ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. समोर मी काही आदिवासी बांधवांची चित्र दाखवलेली आहेत, फोटो दर्शवलेले आहेत, पुढे जाणार. मग आदिवासी त्यांच्या समस्या व प्रश्न, नंतर कुपोषण. बघा कुपोषण इथे परत आलेलं आहे. आता जस्ट आपण बालविकास मध्ये अभ्यासलेलं होतं, त्या बालविकास मध्ये बघितलं, नंतर आयसीडीएस स्कीम तिथे सुद्धा बघितली, इकडे परत अभ्यासावी लागेल. कुपोषण, एकात्मीकरण व विकास, आदिवासी एकात्मीकरण आणि आदिवासी विकास, शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, आदिवासी विकासामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामूहिक साधने, आणि जंगल विषयक अधिकार आणि कायदा, अनुसूचित जमाती आणि इतरांचा पारंपरिक वन हक्क कायदा जो काही जो 2006ला आला तो कायदा आपल्याला इथे डिटेली अभ्यासावा लागणार आहे लक्षामध्ये. सिलेबसला फक्त असं म्हटलं की जंगल विषयक अधिकार कायदा, तर तो फॉरेस्ट ड्वेलर्स ऍक्ट जो काही वन हक्क कायदा 2006 तो आपल्याला डिटेली अभ्यासावा लागेल की नेमकं ती वनांमध्ये हक्क कोणाला दिला जाईल त्याच्याकरता व्याख्या दिलेली की इतके दिवस राहिलेले व्यक्ती वन हक्काकरता दावा दाखल करू शकतो, म्हणजे किती दिवस, मग त्याची व्याख्या आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. तर आदिवासी विकास, या आदिवासी विकास मध्ये तुम्हाला पीटीजीस हा टॉपिक सुद्धा अभ्यासावा लागणार, तो सिलेबसला कुठे दिसत नाही. प्रिमिटिव्ह ट्राईब्स ग्रुप असं केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने डिक्लेअर केलंय प्रिमिटिव्ह ट्राईब्स ग्रुप. आणि ते प्रिमिटिव्ह ट्राईब्स ग्रुप कुठले कुठले आहेत, प्रत्येक राज्यात किती आहेत, जवळपास 12 राज्यांमध्ये पीटीजीस डिक्लेअर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 पीटीजीस आहेत. 3 पीटीजीस म्हणजे 3 आदिवासी समूहांना त्यांनी प्रिमिटिव्ह ट्राईब्स ग्रुप असं डिक्लेअर केलेलं आहे. मग आदिवासी विकास या टॉपिक वरती किती प्रश्न येतील, तर आदिवासी विकास या टॉपिक वरती 2012ला 3 प्रश्न आले होते, 13ला 5, 14ला 4, 15ला 5, 16ला 4, 17ला 8, 18ला 3 आणि 19ला 4. म्हणजे ऍव्हरेज पकडला तर 5 प्रश्न आपल्याला टॉपिक वरती येणार आहे लक्षामध्ये. आणि सिलेबस पण काही जास्त नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला 5 प्रश्न 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मग पुढे समोर सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, मग यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, व्हीजे, एनटी, ओबीसी, सामाजिक दृष्ट्या जे वंचित लोक आहेत त्या वंचित वर्गाचा विकास हा टॉपिक आपल्याला सिलेबसला अभ्यासायचा आहे. मग यामध्ये समोर मी एक फोटो दर्शवलेला आहे, तर हा हरियाणा मधला फोटो आहे. जाट आंदोलन ज्यावेळेस चाललेलं होतं की जाट समूहाने सुद्धा मागणी केली होती की आम्हाला रिझर्वेशन म्हणजे आरक्षण द्या. मग अलग अलग राज्यांमधल्या काही कम्युनिटींची मागणी की आम्हाला रिझर्वेशन द्या, त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथे करावा लागेल की रिझर्वेशन किंवा आरक्षणाची मागणी का आहे, त्याची काय काय पार्श्वभूमी, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे. इथे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याचा एक लोगो दर्शवलेला आहे, इथे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट याचा लोगो दर्शवलेला आहे, इथे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब याचा लोगो दर्शवलेला आहे. पुढे जाणार आपण म्हणजे सिलेबस काय, तर सामाजिक दृष्ट्या वंचित वर्ग जे काही आहेत तर सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गांच्या समस्या आणि प्रश्न. मग त्याचा समस्या प्रश्न काय आहे, तर संधीतील असमानता, संधीतील असमानता हा सर्वात मोठा प्रश्न लक्षामध्ये. मग त्या संधीतील असमानता दूर करण्याकरता शासकीय धोरणं कुठली कुठली आहेत, कल्याण योजना आणि विकास कार्यक्रम कुठले कुठले ते आपल्याला अभ्यास करावे लागणार आहेत. आणि सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास करण्याकरता आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना त्यांची साधन संपत्ती संघटित करून कामी लावणे आणि सामूहिक सहभागामध्ये काय स्वरूपाचं योगदान आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग सामाजिक दृष्ट्या वंचित
वर्गाचा विकास या टॉपिकवरती आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत? तर 2012ला 8 प्रश्न आली होती, 13ला 7 आली, 14ला 2 आली, 15ला 8 आली, 16ला 4 आली, 17ला 4, 18ला 7, 19ला 6 आली. म्हणजे एव्हरेज जर पकडला तर 6 ते 7 प्रश्न या टॉपिकवरती आपल्याला येणार आहेत लक्षामध्ये. आणि मी आतापर्यंत जेवढे टॉपिक तुम्हाला दर्शवले सिलेबस वाईज, तर एकही टॉपिक वर असा नाही दरवर्षी की तो प्रश्न आलेला नाहीये. सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास झाल्यानंतर जे मेन टॉपिक आहे वयोवृद्धांचे कल्याण, जे ओल्ड पर्सन्स आहेत, पेन्शनर्स आहेत किंवा ज्याला आपण सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक असं म्हणतो, मग त्या वयोवृद्धांचं कल्याण आपल्याला करावं लागणार. मग वयोवृद्धांचं कल्याण हा टॉपिक का आला? तर भारतामध्ये जवळपास लोकसंख्येच्या 8% लोक वयोवृद्ध आहेत आणि भारतामधल्या वयोवृद्धांची सर्वात मोठी समस्या कुठली आहे असा प्रश्न विचारला. ऑप्शन दिला की भावनिक समस्या की आर्थिक समस्या. तर मोस्ट ऑफ द विद्यार्थी भावनिक समस्येसाठी टिक करतात. भारतामधल्या वयोवृद्धांची सर्वात महत्वाची समस्या आहे आर्थिक समस्या. त्याचं मूलभूत कारण आहे भारतातले मोस्ट ऑफ दी वयोवृद्ध जे काय होते ते असंघटित क्षेत्रात कार्य करणारे होते आणि त्यांना पेन्शन किंवा म्हातारपणाच्या करता सोयी सुविधांकरता कुठलेही पैसे त्यांच्याकडे नाहीत लक्षामध्ये. आणि म्हणून वयोवृद्धांचं कल्याण करावे लागेल. त्याच्या समस्या आणि प्रश्न काय, या समस्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना कुठल्या समस्या प्रश्नांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा लागणार आहे, त्यांच्या आर्थिक समस्या काय आहेत, भावनिक समस्या काय आहेत, आरोग्यविषयक समस्या काय आहेत, या सामाजिक समस्या काय आहेत, या चारही अंगांमधून आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही नटसम्राट पिक्चर जर बघितलेला असेल तर नटसम्राट पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की ते नाना पाटेकरचा जो काही नटसम्राट आला त्याच्यामध्ये की तो म्हातारा झाल्यानंतर तो काम थांबवल्यानंतर त्याची दुर्दशा कशी होती. मग इथे वयोवृद्धांच्या कल्याणाकरता शासनाची काय जबाबदारी आहे की त्या वयोवृद्धांचं कल्याण साध्य केलं जाईल. आणि म्हणून मग शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना त्यांची भूमिका, वयोवृद्धांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन. आता हा जो काही टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे की जे काही डेव्हलपमेंटल कामं चाललेले आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे जे काही वयोवृद्ध आहे त्यांच्या एक्सपिरियन्सचा अनुभवाचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल त्या संदर्भामध्ये इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग ह्या टॉपिकवरती आतापर्यंत प्रश्न किती आलेले आहेत, तर हा असा एकमेव टॉपिक आहे की एका वर्षी 0 प्रश्न आलेले आहेत 17ला. बाकी दरवर्षी 2012ला 5, 13ला 3, 14ला 5, 15ला 8, 16ला 6, 17ला 0, 18ला 8, 19ला 6 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एव्हरेज पकडला तर 6 ते 7 प्रश्न सुद्धा या टॉपिक वरती येणार आहेत. तुम्ही म्हणाल की 17ला जर काही प्रश्न आले नाही सर तर मे बी आता 21ला सुद्धा काही प्रश्न येणार नाही. आपण आपली गोळीबंद तयारी करून म्हणजे पूर्ण तयारी करून आपण परीक्षेला जाणार आहोत, त्यावर प्रश्न येऊ का नकोय, माझा अभ्यास कम्प्लीट असेल क्लिअर. आणि म्हणून इथे तुम्हाला वयोवृद्ध म्हणजे कोण इथून अभ्यासाला सुरुवात होईल. म्हणजे नेमकं वयोवृद्ध कोणाला म्हणायचं, कारण का महाराष्ट्र शासनाची व्याख्या वेगळी आहे, केंद्र सरकारची व्याख्या वेगळी आहे. क्लिअर. आपल्याकडे 65 वर्ष वयावरच्या नागरिकाला ज्येष्ठ नागरिक संबोधला जातं महाराष्ट्रामध्ये. हेच केंद्र सरकार 60 वर्षावरच्या नागरिकाला वयोवृद्ध समजतं. आणि म्हणून आपल्याला या व्याख्यांचा सुद्धा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये करावा लागणार आहे. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कामगार कल्याण. आणि कामगार कल्याण जे काही ते कामगार कल्याण समोर मी काही फोटो दर्शवलेले आहेत. त्यामध्ये फोटोमध्ये ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी काही आहे तिचा फोटो दर्शवलेला आहे, आयटकचा फोटो दर्शवलेला आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉन्फरन्स, नंतर इथे कामगार दाखवलेला आहे आणि इथे एका कामगार संघटनेचा लोगो दर्शवलेला आहे. कामगार कल्याण जो काय आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग कामगारांच्या समस्या आणि प्रश्न काय, इथे 2 प्रकारचे कामगार आहेत, एक आहे संघटित क्षेत्रातले आणि एक आहे असंघटित क्षेत्रातले. मग दोघांच्याही समस्या आणि प्रश्न वेगवेगळे आहेत. नंतर कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित क्षेत्राच्या संबंधित समस्या वेगवेगळ्या आहेत. मग याकरता कामगारांकरता कामगार म्हणजे कोण लक्षामध्ये, म्हणजे कामगार म्हणजे कोण त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. म्हणजे शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्थांचं काय कार्य, एक्झाम्पल इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ही संघटना आपल्याला अभ्यासावी लागेल डिटेली. नंतर समाज व स्वयंसेवी संघटना कशा पद्धतीने कामगार कल्याणाकरता प्रयत्न करतात ते आपल्याला अभ्यासावं लागणार. कामगार कल्याणावरती आतापर्यंत किती प्रश्न आले 2012 ते 19. जर आपण हे टॉपिक बघितले तर ह्या टॉपिक मध्ये 2012ला 6 प्रश्न आले होते, मग 7, 13ला, मग 6, मग 6, मग 3, 4, 3 आणि 3. म्हणजे वेटेज थोडा कमी असला तरी जवळपास 6 ते 3 प्रश्न आपल्याला मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 6 प्रश्न या टॉपिक वरती विचारले जाणार आहेत.
आणि कामगार कल्याण याचा फायदा तुम्हाला स्पेसिफिकली बेरोजगारी ते निर्मूलनाकरता ज्या काही योजना आहेत ते सुद्धा होणार आहे. आणि म्हणून हा एकूण सर्वसमावेशक स्वरूपाचा अभ्यासक्रम या पेपर नंबर 3 ला दर्शवलेला आहे. नंतर विकलांग असं म्हणण्यापेक्षा दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, जे काही दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींचे कल्याण आपल्याला कशा पद्धतीने करायचंय ते आपल्याला ह्या सिलेबसमध्ये अभ्यासावं लागणार आहे. मग त्यामध्ये दिव्यांग म्हणजे कोण, म्हणजे दिव्यांगांची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. मग दिव्यांगांचे प्रकार किती ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. उदाहरणार्थ चलनवलन विषयक समस्या आहे, नंतर लोकोमोटरी डिसऑर्डर जी चलनवलन विषयक समस्या आहे, का सेरेबल पाल्सी आहे, का अंधत्व आहे, की मूकबधिरत्व आहे, असे अलग अलग प्रकार आहेत. ते कुठले कुठले आहेत, मग त्या दिव्यांगांच्या समस्या आणि प्रश्न काय, मग त्या दिव्यांगांच्या समस्या प्रश्न कुठल्या अभ्यासाचे आहेत, तर शैक्षणिक, रोजगार संधी यामधील असमानता. एखादी व्यक्ती जर दिव्यांग असेल तर त्याला नोकरी किंवा शिक्षण नाकारलं जाऊ शकतं का, तर नाकारलं गेलेलं आहे भारतामध्ये पुष्कळ ठिकाणी. आणि म्हणून त्यांच्या हक्कांचं जतन करण्याकरता आपल्याला सिलेबसमध्ये टाकलेलं आहे दिव्यांग व्यक्तींचं कल्याण. यामध्ये शासकीय धोरण काय काय, कल्याण योजना आणि कार्यक्रम, रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि यांची भूमिका दिव्यांग कल्याणामध्ये. दिव्यांग कल्याण टॉपिक वरती दरवर्षी प्रश्न आलेले आहेत. फक्त एका वर्षी थोडंसं वेटेज कमी केलं, 2 प्रश्न विचारले होते फक्त, पण जवळपास 2012ला 4 प्रश्न, 13ला 4, 14ला 5, 15ला 6, 16ला 7, 17ला 6, 18ला 2 आणि 19ला 5, म्हणजे एव्हरेज 5 प्रश्न या टॉपिक वरती आपल्याला येणार आहेत. क्लिअर. आणि म्हणून दिव्यांगत्व, नंतर त्यांना असणाऱ्या फॅसिलिटीज, उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सुविधा आणि सेवा आहेत त्या सगळ्या आपल्याला अभ्यासावं लागणार आहेत. नंतर काही आजारामुळे दिव्यांगत्व प्राप्त होतं, मग ते आजार सुद्धा आपल्याला माहित असायला हवं. नंतर पोलिओमुळे दिव्यांगत्व येते, म्हणजे कुठल्या स्वरूपाचं दिव्यांगत्व असणार आहे, ते कशामुळे होतं, ते व्हायरसमुळे होतं की बॅक्टेरियामुळे होतं, ते त्याच्याकरता काय योजना आणली गेली, पल्स पोलिओ प्रोग्राम काय, अशा स्वरूपाचा अभ्यास सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे. लोकांचे पुनर्वसन म्हणजे नैसर्गिक आपत्ती जी आहे ती आणि इतर गोष्टींमुळे जे काही लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे ते आपल्याला इथे अभ्यासावं लागणार आहे लक्षामध्ये. मग लोकांचं पुनर्वसन जे काही आहे ते लोकांचं पुनर्वसन करत असताना ते कशा पद्धतीने करावं लागणार, मग त्याकरता काही कायदे वगैरे आहेत का, आणि ते कायदे असतील तर ते कायदे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत. मग लोकांचं पुनर्वसन मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल कॅलॅमिटी असेल, नैसर्गिक आपत्ती, त्यामुळे लोकांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागणार आहे. नंतर नैसर्गिक आपत्ती, मग नैसर्गिक आपत्ती कुठल्या स्वरूपाची, भूकंप असेल, पूर असेल, सुनामी असेल, अशा अलग अलग पद्धतीमध्ये तर नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागणार आहे. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, सुनामी, भूकंप, दुष्काळ अशा स्वरूपामध्ये, आणि कधी कधी राजकीय पुनर्वसन सुद्धा करावं लागणार आहे. ते मग कशा पद्धतीने, लोकांचं पुनर्वसन करत असताना एक गोष्ट नीट लक्षात घ्या की राजकीय स्वरूपाचं आहे की नैसर्गिक आपत्तीमधले कशा स्वरूपाचं आहे त्याचा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. उदाहरणार्थ या समोर जे काही 2 फोटो दर्शवलेले, हा एक फोटो आणि हा एक फोटो, हे नॅचरल कॅलॅमिटीमुळे होणारा त्रास आहे लक्षामध्ये. हे जे काही 2 फोटो दर्शवलेले तिथे, आता एक सेकंड फक्त, हे जे काही 2 फोटो दर्शवलेले, हा एक फोटो आणि हा एक फोटो, ते रेफ्युजीज म्हणजे जे आश्रित त्या संदर्भातले रेफ्युजी. रेफ्युजी आणि घुसखोर याच्यात फरक आहे खूप मोठा. आपण म्यानमार मधनं काही लोकांना आश्रय दिलेला आहे आपल्याकडे, तर ते लिगल मार्गाने आपल्याकडे आले तर आश्रित, आणि ह्या फोटोत दर्शवल्याप्रमाणे सीमा ओलांडून जर येत असतील ते, तर ते मात्र घुसखोर आहेत लक्षामध्ये. लोकांचं पुनर्वसन कशा मार्गाने करायचंय ते आपण बघूया. तर इथे जे दाखवलेलं आहे, आपल्याला कुठल्या 2 टॉपिकने अभ्यास करायचा. तर आयोगाने सिलेबसमध्ये देत असताना असं म्हटलेलं आहे की विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक, विकास प्रकल्प आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित लोक, परंतु आपल्याला सगळ्या प्रकारच्या लोकांच्या पुनर्वसनाचा अभ्यास करायचा आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या लक्षामध्ये. आणि विकास प्रकल्प, नैसर्गिक आपत्ती हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या स्वरूपात आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला की असं का, त्याचं मूलभूत कारण असं आहे की आयोगाने जे काही सिलेबसला दिलेलं असतं त्याच्या व्यतिरिक्त आयोग परीक्षेला विचारत असतो, आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती नेमकं आश्रित लोकांकरता काय चाललेलं ते आपल्याला अभ्यासावं लागेल. कारण काय, ते आपल्याला पेपर नंबर
3 मधील HR या टॉपिक मध्ये सुद्धा अभ्यासावा लागणार आहे, ह्युमन राईट्स या टॉपिक. आणि म्हणून विकास प्रकल्प आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक जे काही, मग कार्यतंत्र, धोरण व कार्यक्रम, मग ह्या लोकांच्या पुनर्वसनाकरता कुठल्या प्रकारचा धोरण आणि कार्यक्रम आहे, नंतर कायदेविषयक तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत ते, नंतर आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय इत्यादी सारख्या पैलूंचा विचार. तुम्ही आणखी हा टॉपिकचा पेपरशी कसं रिलेट करायचं तर नीट लक्षात घ्या. आता मी जे सांगतोय ते, जे लोक नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होत आहेत लक्षामध्ये, तर त्यांच्यावरती मानसशास्त्रीय परिणाम होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे तुलनेमध्ये. म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट थोडासा कमी होणार आहे, पण तुलनेमध्ये राजकीय कारणांमुळे जे लोक विस्थापित होणार, राजकीय कारणामुळे, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान फाळणी, आणि भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही लोक पाकिस्तानात भारतात आले आणि काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले. जर तुम्ही भाग मिल्खा भाग नावाचा पिक्चर बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये त्या मिल्खा सिंगला ते लहानपणाचे गोष्टी आठवतात लक्षात. हा मानसशास्त्रीय परिणाम झालेला आहे. खूप लोक ज्यावेळेस आपल्या जमिनीपासून, आपल्या संपत्तीपासून विस्थापित होत आहेत किंवा आपल्या देशापासून विस्थापित होत आहेत, तर त्यांच्यावरती सामाजिक आणि मानसशास्त्रीय परिणाम होतात आणि त्याचा अभ्यास केला जातो. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट त्याला असं म्हटलं जातं लक्षामध्ये. आणि म्हणून विकास प्रकल्प ज्यावेळेस उभारले जात आहेत, तर विकास प्रकल्प उभारले जात असताना, विकास प्रकल्प म्हणजे कुठले, तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नर्मदा सरोवर प्रकल्प किंवा नाणार प्रकल्प, तर हे प्रकल्प उभारत असताना एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केलं जातं. पर्यावरण मूल्यात्मक चाचणी, पर्यावरण आघात मूल्यमापन चाचणी. आता यामध्ये पुढची आणखीन एक चाचणी आलेली की सोशिओलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट. म्हणजे तुम्ही तो प्रकल्प उभारल्यानंतर लोक जे काही विस्थापित होतील तर पर्यावरणावरचा प्रभाव तुम्ही नक्कीच मोजा, पण लोकांच्या सामाजिक आणि मानसशास्त्रीय विचारांवरती काय परिणाम होतो हे सुद्धा मोजलं गेलं पाहिजे, की आपल्या जमिनीपासून लोक दूर जात आहेत बस. क्लिअर. मग हे इथे काय कायदे आहेत आणि जे लोक विस्थापित होतील ते विस्थापित लोकांना काय फायदे द्यायचे आहेत किंवा त्याकरता काय काय आर्थिक तरतुदी करायच्या आहेत, कायदेशीर तरतुदी काय काय करायच्या आहेत, ते सगळं आपल्याला त्या अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे ज्या विकास प्रकल्पामध्ये जे लोक बाधित होतात त्यांच्या पाल्यांना नोकरीमध्ये रिझर्वेशन आहे. क्लास 3, क्लास 4 जे काही पद भरले जातात त्याच्यामध्ये जे धरणग्रस्त आहेत किंवा एखादे विकास प्रकल्पग्रस्त आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड, त्या लोकांकरता आरक्षण असतं. मग शिक्षणामध्ये काय सुविधा आहेत, नंतर गावठाण विकास काय असतो, त्या सगळ्या प्रकारचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करावा लागणार आहे. 2012 3 प्रश्न, 13ला 3, 14ला 3, 15ला 1, 16ला 4, 17ला 5, 18ला 6 आणि 19ला 5. म्हणजे एव्हरेज 5 प्रश्न या टॉपिक वरती आपल्याला येणार आहे. एव्हरेज 5 प्रश्न या टॉपिक वरती आपल्याला येणार आहे. आणि यातल्या जे काही आहेत, हे जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिक मध्ये जे काही आपण आपत्ती म्हटलंय, तर आपत्ती संदर्भात आपत्ती म्हणजे काय याचा अभ्यास आपण पेपर नंबर 4 मध्ये सुद्धा करणार आहोत. पुढे जाणार आंतरराष्ट्रीय संघटना, म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना त्याचा अभ्यास आपल्याला इथे डिटेली करावा लागणार आहे. नुसत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं कार्यालय कुठे आहे, त्याची स्थापना कुठे झाली आहे, म्हणजे या टॉपिकचा अभ्यास झालेला नाहीये. तर एखादी संघटना, समजा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्याकरताची पार्श्वभूमी काय होती, ती स्थापन करत असताना नेमकं काय घडलं, कोणत्या कराराने स्थापन झाली, तिची स्थापना करत असताना अध्यक्ष कोण होतं, ती कार्य काय करते, तिची अंग कुठली कुठली आहेत, हे सगळं डिटेली आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. त्याच्या आता म्हणजे 2020-19ला परिषदा कुठे भरलेल्या होत्या हे सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. आणि म्हणून युनिसेफ, आसियान, UNDP सारखेचे लोगो मी ते समोर दर्शवलेले आहेत. मग आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं, तर आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिक मध्ये संयुक्त राष्ट्र आणि तिची विशेषीकृत अभिकरणे. मग संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे काही एजन्सीज आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे काही 6 अंग आहेत त्या 6 अंगांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. नंतर ज्या काही संघटना आपल्याला अभ्यासायची या टॉपिक मध्ये, त्यामध्ये अंगटाड, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंगटाड, UNDP, ICJ, ILO, युनिसेफ, युनेस्को, UNCHR, UNHRC, युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल, युनायटेड नेशन कमिशन फॉर ह्युमन राईट्स,
जे आता रद्द करून त्याच्या जागी UNHRC आलंय, युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल. या दोघांचा अभ्यास आपला HR या टॉपिक मध्ये सुद्धा होणार आहे. नंतर अपेक, आसियान, ओपेक, OAU, सार्क, नाम, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स, युरोपियन युनियन आणि या संघटनांचे जे काही ट्रेड संबंधात जे काही करार आहेत, साप्टा, नाफ्टा, नंतर ब्रिक्स संघटना आणि RCEF, हे जे काही 3 टॉपिक तुम्हाला मी सांगतो, हे 3 टॉपिक आपल्याला पेपर नंबर 4 ला सुद्धा आहे. साप्टा, नाफ्टा आणि RCEF. ह्या सगळ्या संघटनांचा अभ्यासाचा फायदा आपल्याला पेपर नंबर 4 ला सुद्धा होणार आहे. मग या संघटना या टॉपिक वरती किती प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आंतरराष्ट्रीय संघटना? 2012 ला 8 प्रश्न आले, 13 ला 11 प्रश्न आले, 14 ला 13, 15 ला 14, 16 ला 17, 17 ला 8, 18 ला 11 आणि 19 ला 13 प्रश्न आलेले. म्हणजे ऍव्हरेज जर पकडला आपण तर ऍव्हरेज 12 ते 14 प्रश्न या टॉपिक वरती आलेले आहेत. इतकं महत्व या टॉपिकचं आहे. त्याचा अभ्यास आपला व्यवस्थितरित्या व्हायला हवा. क्लिअर? पुढे जाणार आपण. ग्राहक संरक्षण. ग्राहक संरक्षण हा कायदा अगोदर सिलेबस अपडेट होण्याच्या अगोदर 2 ठिकाणी होता. पेपर नंबर 2 ला पण होता, पेपर नंबर 3 ला पण होता. पण आता नवीन सिलेबस अपडेट मध्ये त्यांनी पेपर नंबर 2 मध्ये तो टॉपिक काढून टाकलेला आहे, तो केवळ फक्त पेपर नंबर 3 ला ठेवलाय. मग ग्राहक संरक्षण, जागो ग्राहक जागो समोर मी लोगो दर्शवलेला आहे. मग ग्राहक संरक्षण जो काही कायदा आहे त्या कायद्याचा आपल्याला इथे खरं म्हणजे डिटेल अभ्यास करावा लागणार आहे. मग ग्राहक म्हणजे कोण? एखादी वस्तू विकण्याकरता मी घेतोय, समजा माझं दुकान आहे आणि मी होलसेल दुकानदार आणि ती वस्तू विकण्याकरता विकत घेतोय, तर मी ग्राहक असणार नाही. लक्षात, ती वस्तू माझ्याकडनं जो विकत घेतो तो ग्राहक असणार आहे. मग ग्राहकांची व्याख्या काय, उद्दिष्ट त्या कायद्याचे, त्याची वैशिष्ट्ये, मग ग्राहकांचे हक्क कुठले कुठले, ग्राहक विवाद आणि ग्राहक निवारण, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा, याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. इथे सरळ मी तुम्हाला सांगेल की आपल्याला 2019 चा ग्राहक संरक्षण कायदा अभ्यासायचा आहे. सिलेबसला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 2019 चा ग्राहक संरक्षण कायदा आपल्याला अभ्यासावा लागेल. परत एक गैरसमज आहे, मी तुम्हाला तोच सांगतोय की नुसता आपल्याला 2019 चा कायदा अभ्यासून चालणार नाही, आपल्याला 1986 चा कायदा सुद्धा अभ्यासावा लागेल. कारण काय, प्रश्न येत असताना या दोघांवरती तुलनात्मक प्रश्न आहेत की 1986 च्या कायद्यामध्ये काय म्हटलं होतं आणि 2019 च्या कायद्यात काय बदल केला गेलेला आहे. लक्षामध्ये, मग याच्यात ग्राहक मंचाचे निरनिराळे प्रकार आहेत. अलग अलग प्रकारचे ग्राहक मंच आहेत. जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक मंच आणि राष्ट्रीय ग्राहक मंच. इथे कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या जातात, अपिलात कसं जावं लागणार, अपिलात जाण्याकरता किती दिवसाची मुदत आहे, हे सगळं या ठिकाणी असेल. नंतर ग्राहक मंचाचे अधिकार, कार्य आणि कार्यक्षेत्र, कार्यपद्धती, ग्राहक कल्याण निधी आणि अपील. लक्षामध्ये असं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. मी तुम्हाला सरळ सांगेल, आपल्याला दोघं कायद्यांचा डिटेली कंपॅरेटिव्हली अभ्यास करावा लागणार आहे. मग या टॉपिक वरती आतापर्यंत किती प्रश्न आले, आता मी तुम्हाला ते सांगतो की आपलं नेमकं नवीन अपडेट केलेल्या सिलेबस मध्ये नुकसान काय झालेलं आहे. तर नवीन अपडेट केलेल्या सिलेबस मध्ये नुकसान असं झालेलं आहे की इकडे 5 प्रश्न यायचे आणि राज्यसेवा मेन्स पेपर नंबर 2 ला 5 प्रश्न यायचे. म्हणजे एकदाच अभ्यास करून आपल्याला 10 मार्क्स मिळाले, म्हणजे 5 मार्क्स आपल्याला प्लस मिळायचे. पण नेमकं त्यांनी पेपर नंबर 2 मधून टॉपिक काढून टाकलाय. मग इथे आता किती प्रश्न येतात दरवर्षी या टॉपिक वरती. 2012 ला 5 प्रश्न आली, 13 ला 3 प्रश्न, 14 ला 5, 15 ला 5, 16 ला 5, 17 ला 5, 18 ला 6 आणि 19 ला 5 प्रश्न आले लक्षामध्ये. आणि ऍव्हरेज जे काही प्रश्न आहेत, 5 प्रश्न या टॉपिक वरती येणार आहेत. 5 प्रश्न या टॉपिक वरती येणार आहेत आणि म्हणून याचा आपण व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. नंतर या सिलेबस मधला सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे मूल्य, नीतितत्वे आणि प्रमाणके, इथिक्स. इथिक्स संदर्भातला जो टॉपिक आहे, तर UPSC ला तर पूर्ण पेपर आहे, समजा आपल्याला काही पूर्ण पेपर नाहीये, पण एक टॉपिक आपल्याकडे इन्क्लूड केला गेलाय आणि त्याच्यामध्ये सामाजिक प्रमाणकांची जोपासना, सामाजिकीकरण, कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसार माध्यमे यासारख्या औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत सामाजिक मानके, मूल्य व नीतितत्वे यांची जोपासना करणे, असा सिलेबस दिलेला आहे. मोस्ट ऑफ दी पुस्तक जे काही बघितलं मी HRD, तर याच्यावरती काही व्यवस्थित अशा नोट्स वगैरे काही त्यांनी दिलेले नाहीयेत, ते टॉपिक व्यवस्थित कव्हर केलेलं नाहीये लक्षात. पण दरवर्षी याच्यावरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या किती आहे, तर 2012 ला 2 प्रश्न आले होते, 13 ला 3, 14 ला 2, 15 ला 3, 16 ला 4, 17 ला 2, 18 ला 2 आणि 19 ला 2. म्हणजे ऍव्हरेज 2 प्रश्न टॉपिक वरती येणार आहे.
2 मार्कांच्या करता हा टॉपिक आहे. पण मी तुम्हाला परत एकदा सांगितलेलं आहे की एकही टॉपिक आपल्याला सोडायचा नाही, प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला मार्क्स मिळवायचे आणि 100+ मार्क्स आपल्याला या पेपरमध्ये कसे मिळतील याची स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे. आता पुष्कळ लोक सांगतील काय सर 100+ मार्क्स मिळवणे काही कठीण नाही या पेपरला, सोपं आहे. तर मी तुम्हाला त्याच्या थोडीशी हिस्ट्री मध्ये घेऊन जाईल आयोगाच्या एमपीएससीच्या. 2012 ते 15 ह्या पेपरमध्ये जे काही मार्क्स आलेत मुलांना ते अक्षरशः 50 ते 60 मार्क्स आलेले आहेत 150 पैकी. 16ला थोडेसे मार्क्स वाढले, ते 70 पर्यंत गेले आणि 19 आणि 18चा पेपर सोपा आलेला होता HRHRDचा आणि म्हणून त्या पेपरमध्ये मुलांना ऍव्हरेज 80 मार्क्स आहेत आणि काही मुलांना 100+ मार्क्स आहेत. पण 18 आणि 19चा पेपर सोपा आलेला होता त्यामुळे लक्षामध्ये. याच्या अगोदर असं घडलेलं नाहीये. HRHRDचा पेपर हा नेहमी कठीण आलेला आहे आणि सकाळच्या फेजमध्ये HRHRDचा पेपर कठीण गेल्यानंतर दुपारच्या पेपर नंबर 4 वरती सुद्धा परिणाम वाईट होतोय. कारण का आपला पेपर सकाळचा कठीण गेल्यानंतर आपण दुपारच्या पेपरवरती थोडासा त्याचा परिणाम होतो निगेटिव्ह. आणि म्हणून इथे मी सांगेल पेपर किती कठीण येऊ द्या, आपल्याला 100 मार्क्स मिळवण्याची स्ट्रॅटेजी, 100+ मार्क्स मिळवण्याची स्ट्रॅटेजी आखायची. मग तुम्हाला पेपर नंबर 3 मध्ये अधिक चांगले मार्क्स मिळवण्याकरता काय करावं लागणार आहे मी तुम्हाला सांगेल की पेपर नंबर 3 मध्ये तुम्हाला अधिक चांगले मार्क्स मिळवण्याकरता तुमचा कुठल्या कुठल्या विषयांवरती कमांड असायला पाहिजे. तर तुमची हिस्ट्रीवरती कमांड असायला हवी चांगली, कारण काय काही गोष्टी या हिस्ट्रीशी निगडीत त्या पेपरमध्ये येणार आहेत. नंतर तुमची सोशलॉजी या सब्जेक्टवरती चांगली कमांड असायला हवी. नंतर तुमची बायोलॉजी या विषयावर थोडीशी कमांड असायला हवी चांगली. नंतर तुमची इकॉनॉमिक्स या विषयावरती कमांड चांगली असायला पाहिजे लक्षामध्ये. आणि पॉलिटी या विषयावरती चांगली कमांड असायला पाहिजे. तुम्हाला की असं का, त्या सगळ्या विषयांचं जे काही कॉकटेल आहे, त्या सगळ्या विषयांचा जो काही सर्वसमावेशकता आहे त्या पेपरमध्ये घेतलेली आहे आणि म्हणून सगळ्या विषयामध्ये जी कमांड असेल तो या पेपरमध्ये अधिक जास्त मार्क्स मिळू शकणार आहे. मी समोर काही टॉपिक दाखवलेले आहेत यातले, जस्ट की तुम्ही स्वतः तसं इमॅजिन करायला हवं, तुम्ही स्वतः तसं नोट डाऊन करायला पाहिजे की काही टॉपिक हे कॉमन सिलेबसमध्ये. कॉमन सिलेबसमध्ये म्हणजे काही टॉपिक तुम्हाला पेपर नंबर 1 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये सुद्धा दिसणार आहेत. उदाहरण द्यायचं झालं मग कॉमन सिलेबस कुठला आहे तर लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला पेपर नंबर 1 ला पण आहे, पेपर नंबर 3 ला पण आहे, पेपर नंबर 4 ला पण आहे लक्षामध्ये. इकडे तो भूगोलात येईल, पेपर नंबर 3 ला HRD ला येईल, पेपर नंबर 4 ला इकॉनॉमिक्सला येईल. लोकसंख्या. मग शिक्षण पद्धती हा जो काही टॉपिक आहे तो GS 2 आणि 3 ला कॉमन आहे. पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3 मध्ये शिक्षण पद्धतीवरती प्रश्न येणार आहेत. तुम्ही त्याकरता जुन्या पेपर बघितले गेले पाहिजे. नेमका अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असेल ती पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला नक्की दाखवणारच आहे. बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार हा जो काही कायदा आहे आपल्याला 2 ठिकाणी अभ्यासायचा आहे. हे 2 ठिकाण कुठले कुठले, पेपर नंबर 2 ला पण अभ्यासायचा आहे, पेपर नंबर 3 ला सुद्धा अभ्यासायचा आहे. नंतर जे कायदे आपण अभ्यासणार आहोत पेपर नंबर 2 मध्ये, त्या कायद्यांचा फायदा म्हणजे कुठले कुठले कायदे आहेत तर महिलांविषयीचे कायदे आहेत, बालकांविषयीचे जे काही कायदे आहेत ते, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, नंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, हे जे काही कायदे आपण पेपर नंबर 2 मध्ये अभ्यासणार आहोत त्या कायद्यांशी रिलेटेड काही प्रश्न इकडे पेपर नंबर 3 मध्ये परत विचारलेले त्यांनी. तुम्ही म्हणाल की ते सिलेबसला ते कायदे दिलेले नाहीये, पण ज्यावेळेस आपण महिला विकास हा टॉपिक वाचतोय तर महिलांसंदर्भातले कायदे आपल्याला अभ्यासावे लागतील. उदाहरणार्थ हुंडाबंदी कायदा, हुंडा घेणे हे सुद्धा महिलांच्या हक्कांचं हनन आहे. नंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा, 4 भिंतीच्या कुठल्याही महिलेवरती होणारा अत्याचार हा हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडला जाणार आहे आणि म्हणून पेपर नंबर 2 मधले कायद्यांच्या अभ्यासाचा, नॉलेजचा फायदा आपल्याला पेपर नंबर 3 ला सुद्धा होणार आहे. म्हणून त्याला मी कॉमन म्हटलेलं आहे. नंतर बेरोजगारी, मानव विकास निर्देशांक, हे जे काही टॉपिक आहेत ते आपल्याला पेपर नंबर 3, पेपर नंबर 4 ला पण कामात येणार आहेत. पायाभूत सुविधा विकास पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4 ला. पंचायत राज किंवा ग्रामीण विकास पेपर नंबर 2, पेपर नंबर 3, पेपर नंबर 4 या तिघही पेपरला कामात येणार आहे. आपत्ती निवारण बघा पेपर नंबर 4 चा शेवटचा टॉपिक जो काही आपत्ती, आपत्ती म्हणजे नैसर्गिक, मानव निर्मित, आपत्तीचे प्रकार, आपत्ती म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला माहित पाहिजे. पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4 या दोघही ठिकाणी त्या कॉमन सिलेबसचा आपल्याला फायदा होणार आहे. पुढे जाणार आपण नेमका अभ्यास कसा करायचा आहे तर नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला परत एकदा एक वाक्य सांगेल की बाजारामध्ये ह्या पेपरचं मटेरियल व्यवस्थित उपलब्ध नाही. त्याचं कारण असं म्हणतो मी नेहमी असं म्हणतो की HRHRD हा जो काही पेपर आहे ती हनुमानाची शेपटी आहे.
इतकं ते लांबत जाणार की तुम्ही जितकं त्या खोलात, त्या विषयाच्या खोलात जाणार, तुम्हाला तितकं जास्तीत जास्त ते लाईक ट्रेझर म्हणजे तुम्हाला खजिना सापडल्यासारखं असणार. आणि अलग अलग त्याच्यात व्हास्ट मटेरियल उपलब्ध आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ते प्रश्न विचारू शकणार आहे. लक्षामध्ये. मग जायचं कसं नेमकं या परीक्षेचा अभ्यास करत असताना, या पेपरचा अभ्यास करत असताना, पेपर नंबर 3चा HRHRD अभ्यास करत असताना कुठल्या स्टेज मधून जायचं. समोर मी 5 स्टेज दर्शवलेले आहेत तुम्हाला. मी परत एकदा सांगेल की 100+ मार्क मिळवायची स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची. 100+ मार्क्स मिळवायची स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची. क्लिअर. मग कसं जाणार, तर सर्वात पहिला जो काही बेस आहे या पेपरचा अभ्यासाचा, पेपर नंबर 3चा अभ्यासाचा बेस कुठला आहे. पेपर नंबर 3च्या अभ्यासाचा बेस हा त्याचा सिलेबस. तुम्हाला पूर्ण सिलेबस तोंडपाठ असायला हवा. तुम्हाला सोपेत जरी विचारलं की सांग 2.1 मध्ये काय म्हटलंय, 2.2 मध्ये काय म्हटलंय, ते तोंडपाठ असायला पाहिजे. ते तोंडपाठ का असायला हवं, तर तुम्हाला त्याचं विजन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही आजूबाजूला शोधणार आहात. उदाहरणार्थ मी तुम्हाला साधं एक सांगेन की पुढीलपैकी कुठली घटना हे मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे, असा एक प्रश्न विचारला तुम्हाला परीक्षेला आणि विचारला होता याच्या अगोदर सुद्धा. तर एखाद्या व्यक्तीला त्याची इच्छा नसताना सुद्धा ब्लँक मेसेज करणे किंवा मेसेज करणे हे मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्यावरती आरोप आहे लक्षामध्ये आणि त्याला खुलेआम त्याची एखाद्या रस्त्याने मिरवणूक काढणे किंवा शोभायात्रा काढणे हे सुद्धा मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. किंवा एखादा आरोपी आहे त्याच्याकडे लोक कॅमेरा घेऊन जातात किंवा मीडिया पर्सन सगळे त्याच्या घरी जात आहेत आणि बाकी घरातल्या इतर मेंबर्स लोकांना त्रास देत आहेत, हे सुद्धा मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. लक्षामध्ये. म्हणजे इतकं सूक्ष्मरित्या तो अभ्यासक्रम आहे आणि तो सूक्ष्मरित्या अभ्यासक्रम ज्यावेळेस आपल्याला माहित आहे तर आपण आपल्या रोज सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये रोज रोज घडणाऱ्या गोष्टींशी आपण तो कोरिलेट करून अभ्यास करू शकणार आहोत. आणि म्हणून सिलेबस तुम्हाला कम्प्लीट माहित असायला हवा. तो एकदा दोनदा वाचून काढा, एकदा लिहून काढा. मी तो पूर्ण सांगितलाय, कुठे कुठे प्रश्न आले ते पण सांगितलेलं आहे. लक्षामध्ये. सिलेबस हा सर्वात महत्वाचा बेस आहे तुमच्या अभ्यासाचा. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही आहेत ते बाजारात उपलब्ध आहेत. इथे अनालिसिस स्वतः करायला हवं. 2012 ते 19 जे काही प्रश्न पत्रिका उपलब्ध आहेत त्याचं बाजारात रेडीमेड सुद्धा अनालिसिस भेटेल तुम्हाला. पण रेडीमेड अनालिसिस ह्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे. त्यांनी त्या प्रश्नाचं अनालिसिस स्वतःच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. इथे तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे. की सर आता इतका वेळ नाही, रेडीमेड घेतलं तर चालेल, काही प्रश्न नाहीये. पण सिलेबस बघितल्यानंतर तुमच्याकडनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचून व्हायला पाहिजे. मी सोडून म्हणत नाहीये. 2012 ते 19, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ह्या 8 वर्षांमधल्या प्रश्नपत्रिका त्याच्या उत्तरांसहित तुमच्या वाचून व्हायला पाहिजे. हा तुमच्या अभ्यासाचा सेकंड फेज आहे. नंतर बाजारामध्ये उपलब्ध असणारे मटेरियल, लेक्चर्स मध्ये होणारं जे काही डिक्टेशन असेल, मटेरियल असेल ते मटेरियल आणि रेफरन्स बुक्स जे काही असतील त्या रेफरन्स बुक्सचं वाचन तुमचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि रेफरन्स बुक्सचं वाचन होत असताना आपल्या स्वतःच्या सेल्फ नोट्स काढल्या गेल्या पाहिजे, ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिव्हिजन करता कामात येणार आहे. आणि रोज मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्हिंग व्हायला पाहिजे. मी तुम्हाला आता एक सांगतो की तुम्ही राज्यसेवा प्री किंवा मेन्स, कंबाईन प्री आणि मेन्स कुठली परीक्षा घेऊ द्या, तुम्ही आपल्या सगळ्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह, जर राज्यसेवा मेन्सचा फक्त एक पेपर डिस्क्रिप्टिव्ह सोडला तर रोज आपल्या स्वतःच्या 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. रोजच्या अभ्यासाच्या स्थितीमध्ये दिवसभर अभ्यास करून जेव्हा तुम्ही थांबाल तर एक वेळ निवडा, त्या 2 तासामध्ये रोज 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. HRHRDचेच का नाही, तुम्ही 4ही-5ही पेपर ठरवा. मराठी, इंग्लिश, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2, पेपर नंबर 3, पेपर नंबर 4, या 4ही-5ही पेपरचं तुम्ही टाइम टेबल ठरवलं गेलं पाहिजे की मी आज मराठी इंग्लिशचे MCQ सोडणार आहे, उद्या इतिहासाचे सोडणार आहे. पण रोज दिवसभर तुमचा अभ्यास जरी नाही झाला तरी 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय झोपायचं नाही. लक्षामध्ये. सेल्फ नोट्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि सर्वात शेवटची स्टेज आहे रिव्हिजन. या 5 स्टेज मधनं तुमचा अभ्यास जायला पाहिजे. तर तुम्हाला प्रत्येक पेपरला 100+ मार्क्स येतील नक्कीच आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकाल. लेक्चर संपलेलं नाही आपलं अजून लक्षामध्ये. तर इथे जे काही सांगितलं मी तुम्हाला ते बघा. सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग, रेफरन्स बुक्स, सेल्फ नोट्स प्लस MCQ सॉल्व्हिंग अँड रिव्हिजन. आणि तुम्ही नक्कीच चांगली पोस्ट मिळवाल लक्षामध्ये. आणि HRHRD मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 100+ मार्क्स मिळतील जर तुम्ही या 5 स्टेज मधनं गेलात तर. जर तुम्ही एक जरी स्टेज सोडली
तर तुम्हाला तेवढे मार्क्स कमी येणार आहेत, एवढं नीट लक्षात घ्या. आणि म्हणून सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, रेफरन्स बुक, सेल्फ नोट्स, एमसीक्यू सॉल्व्हिंग अँड रिव्हिजन, आणि तुम्ही नक्कीच परीक्षा पास व्हाल. पुढे जाणार आपण. काही प्रश्न जे काही ते मी तुम्हाला समोर दर्शवतोय, त्या प्रश्नांमध्ये तुम्ही त्याची व्हरायटी दाखवणं हा त्यामागचा उद्देश आहे. इथे नॉलेज माझा उद्देश नाहीये. तर समोर एक प्रश्न दर्शवलेला आहे, 2012 ला आलेला प्रश्न येतो. अशी पर्यायी चिकित्सा पद्धती जी भारतात लोकप्रिय आहे आणि ज्याची मूलभूत तत्वे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीपेक्षा फारशी वेगळी नाही. लक्षामध्ये, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीपेक्षा फारशी वेगळी नाही. अशी कुठली चिकित्सा पद्धती आहे की जी भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीसारखी आहे, तिची दोघांची तत्वे जवळपास सारखी आहे. आणि मग ऑप्शन होते ॲक्युप्रेशर, युनानी, गंध चिकित्सा, अरोमाथेरपी, रंग चिकित्सा, क्रोमोथेरपी. तुम्ही नीट लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही एमसीक्यू पेपर सॉल्व्हिंगला गेलात, कुठल्याही पेपरला गेलात तुम्ही, राज्यसेवा असो, पीएसआय एसटी असो, कुठे असो, कधीही 50% ऑप्शन खूप दूरचे असतात आणि 50% ऑप्शन खूप जवळचे असतात. हे नीट लक्षात घ्या. ते एमसीक्यू सॉल्व्हिंगचं टेक्निक आहे. कुठलेही 2 ऑप्शन जवळचे नसतात, खूप जवळ दोन उरलेले 2 ऑप्शन खूप जवळचे असतात. इथे गंध चिकित्सा आणि रंग चिकित्सा हे दोघही ऑप्शन कट होतात लक्षामध्ये 50% लॉजिकनुसार. आणि ॲक्युप्रेशर आणि युनानी असे 2 इथे शिल्लक राहिलेले आहेत. तर ॲक्युप्रेशर तंत्रज्ञानाला भारतात शक्यतो मान्यता नाहीये. मग इथे उत्तर काय, तर युनानी जी काही मेथड आहे ती आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती सारखीच आहे. जी युनान म्हणजे युनान प्रांतातून आपल्याकडे आलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कोविडमध्ये तुम्ही मालेगाव काढा ऐकला असेल, मालेगाव काढा किंवा मनसुरा काढा नावाचा एक काढा होता की जो काढा घेतल्यानंतर कोविड पेशंटला रिलीफ पडायचा लक्षामध्ये, तर तो युनानी चिकित्सा पद्धतीमधून आलेला आहे लक्षामध्ये. मालेगाव काढा किंवा मनसुरा काढा, क्लिअर. तर ती युनानी चिकित्सा पद्धती जी काही आहे ती आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीसारखी आहे. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य काय, की प्रश्नाची तुम्ही डेप्थ बघा. हा आरोग्य या टॉपिकशी रिलेटेड पार्ट आहे, आरोग्य लक्षामध्ये. मग ते आरोग्य टॉपिक आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस WHO वाचायचं नाही, तर आपल्याला आयुष सुद्धा माहित पाहिजे. आयुष काय, तर आयुर्वेदिक, योगा, युनानी, सिद्ध, हस्त आणि पुढे नॅचरोपॅथी, या थेरपींना आपल्याकडे आपण मान्यता दिलेली आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य इतकं सूक्ष्मरित्या आपल्याला ते अभ्यासावं लागणार आहे. नंतर औषध प्रतिरोधकता हा भारतातील आरोग्य व्यवस्थेतील एक मोठा अडसर आहे. सन 2011 मध्ये भारत पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी पूर्णतः औषध प्रतिरोधक म्हणून गणला गेलेला आहे, तर मलेरिया, क्षयरोग, कावीळ, निमोनिया. त्याचं उत्तर आहे क्षयरोग. भारतामध्ये क्षयरोग जो काही आहे तो क्षयरोग, त्याला एक्सडीआर टीबी असं म्हटलं गेलेलं आहे. एक्सडीआर टीबी म्हणजे एक्स्ट्रीमली ड्रग रेजिस्टन्स टीबी. आणि एक्स्ट्रीमली ड्रग रेजिस्टन्स टीबी म्हणजे जो औषधांना जुमानत नाही अशा स्वरूपाचा टीबी लक्षामध्ये. आणि 2011 मध्ये आपल्याकडे त्याला औषध प्रतिरोधकता म्हणजे ड्रग रेजिस्टन्स असं म्हटलं गेलं. ड्रग रेजिस्टन्स म्हणजे औषधांना न जुमानणारा आजार, तो क्षयरोग आहे. आणि क्षयरोग एक्स्ट्रीम ड्रग रेजिस्टन्स जवळपास 30% भारतीय लोकांना टीबी झालेला आहे असं एक रिपोर्ट सांगतो लक्षामध्ये. त्यातल्या पुष्कळशा लोकांचा टीबी हा ड्रग रेजिस्टन्स टीबी, क्लिअर. पुढे जो काही प्रश्न आपण घेऊ, ग्रामीण कार्यात्मक साक्षरता, प्रौढ साक्षरता कार्यक्रम याचे कुठले तत्व आहे, म्हणजे अडल्ट लिटरसी प्रोग्रामचं प्रिन्सिपल कुठलं आहे. अनेकांनी अनेकाकडून शिकावे, एकाने अनेकांकडून शिकावे, अनेकांनी एका शिकवावे, एकाने एका शिकवावे. आता हा जो काही प्रश्न आला त्या पुष्कळशा 2012 ला आलेला प्रश्न होता. विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चॉईस करत असताना एकाने अनेकाकडून शिकावे असं उत्तर केलं होतं. त्याचं उत्तर आहे एकाने एकाच शिकवावे. इच वन टीच वन असं त्याचा लोगो आहे. इच वन टीच वन म्हणजे एकाला एकाने शिकवावे लक्षात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला लोगो ब्रीद वाक्य सुद्धा लक्षात ठेवायला. उदाहरणार्थ 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते असा समोर प्रश्न दर्शवलेला आहे. लोकाभिमुख, आपली जनगणना आपले भवितव्य, शिक्षणाभिमुख, समुदायाभिमुख. तर इथे उत्तर आहे 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य होतं आपली जनगणना आपले भवितव्य, क्लिअर. पुढे काही प्रश्नांकडे आपण जाणार आहोत. मानवी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा किती असते, 250 मिलीग्राम एकक, रक्ताच्या 5 मिली एकक, रक्ताच्या 240 मिलीग्राम डेसिलिटर, रक्ताच्या 1 इंजेक्शन सिरीज जेवढे. त्याचं उत्तर रक्ताच्या 240 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे लक्षामध्ये. हा प्रश्न सुद्धा आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे.
जे आरोग्य आपण सिलेबस बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला की सर तिथे काही कोलेस्ट्रॉल बद्दल उल्लेखच नव्हता, तिथे आजारांबद्दल उल्लेख होता असं मी बोललेलो होतो. आणि त्या आजारांमध्ये हे सगळ्या स्वरूपाचे आजार आपल्याकडे येतील. त्यात एचडीएल कोलेस्ट्रॉल काय असतो, एलडीएल कोलेस्ट्रॉल काय असतो ते सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागेल. मग नंतर हा प्रश्न समोर दर्शवलाय, खालीलपैकी कोणत्या आशियाई देशांचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे? असे कुठले देश आहे आशियाई समोर दर्शवल्यापैकी चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतान आणि नेपाळ की त्यांचं सरासरी आयुष्यमान हे भारतापेक्षा जास्त आहे आणि ते आपल्याला चॉईस करायचंय. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य असं आहे की पेपरची दिलेला सिलेबस आणि येणाऱ्या प्रश्नाची डेप्थ ही खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या स्वरूपात अभ्यास करावा लागेल. आपल्या स्वतः सेल्फ नोट्स डाउनलोड, सेल्फ नोट्स राईट करावं लागतील, ते बाजूला ठेवावं लागतील, नंतर रिव्हिजन करावं लागेल आणि वारंवार या पेपरचा सिलेबस कडे बघून आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागणार आहे. जर ब्रिक देशांची नावे ब्राझील, रशिया, भारत, चीन, त्या साऊथ आफ्रिका नव्हता 2012ला, त्यांच्या मानव विकास निर्देशांकातील स्थानानुसार वरच्या स्थानापासून खालच्या स्थानापर्यंत रचायची झाली तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? मग ब्रिक्स जे काही नेशन आहेत त्यामुळे त्यावेळेस ब्रिक होतं, फक्त साऊथ आफ्रिका आलेलं नव्हतं. मग त्यांच्या मानव विकास निर्देशांक एचडीआय इंडेक्स नुसार तर मांडायची तर कशी मांडली जातील? आरबीसीआय, बीआरसीआय, सीआरबीआय, आरसीबीआय. तर याचं उत्तर आहे आरबीसीआय. मग आता इथे असा पण प्रश्न येऊ शकतो की ब्रिक्स नेशन, मग साऊथ आफ्रिका इन्क्लूड केलं, मग साऊथ आफ्रिकेला जे आपण इन्क्लूड केलेलं आहे तर त्याची रचना कशी येईल? म्हणजे हा क्रम कसा येईल? तर तो क्रम असा येईल आर बी सी एस आणि आय. तो क्रम असा येणार. लक्षात, हे तुम्हाला सूक्ष्मरित्या माहित असायला हवं. पुढे जाणार आपण. सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी मागे पुढील कोणती ध्येय सुनिश्चित आहे? बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसतं आपल्याला रुसाचा अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या तिघाही अभियानांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्याची नोट्स तयार करत असताना सुद्धा ती तशीच तयार करावी लागेल. म्हणजे तिघांचाही कंपॅरेटिव्हली नोट्स तयार करायला लागेल. एसएसए काय आहे, आरएमएसए काय आहे आणि रुसा काय, आणि त्यावेळेस आपण ते व्यवस्थितरित्या त्याची उत्तर देऊ शकणार आहात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊन बघूया. आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? बघा, महिला विकास किंवा बाल विकासाशी रिलेटेड प्रश्न आहे. 2 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 19 नोव्हेंबर. तर आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस जो काही तो 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करत असताना त्याची भूमिका हीच आहे की अर्भक मृत्यू दर किंवा बाल बालिका लिंग गुणोत्तर अधिक जास्त प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे. बंजारा ही भटकी जमात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने परिचित आहे. बघा, सामाजिक वंचित वर्गाचा विकास असा टॉपिक आपल्याला सिलेबसला आहे. तर बंजारा ही भटकी जमात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने परिचित आहे. खालीलपैकी कुठले नाव बंजारा या भटका जमातीसाठी वापरले जात नाही? लमानी, सुगाली, लंबाडी, धमानी असे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले होते. बघा, इतका बारीकरित्या आपल्याला सूक्ष्मतेचा अभ्यास करावा लागणार आहे ज्यावेळेस आपण तो टॉपिक वाचतो त्यावेळेस. क्लिअर? मुस्लिमांमध्ये बालमजुरीचे प्रमाण धीम्या गतीने कमी होण्याची कारणे कुठली? पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेली असणे, साक्षरतेची कमी पातळी, कुशल कारागिरांकरता मागणी. असा मुस्लिम समुदायातील शिक्षणासंदर्भातला प्रश्न आहे. म्हणजे आपण मुस्लिम समुदायाच्या समस्यांचा प्रश्नांचा अभ्यास करू, त्या सच्चर कमिटी नावाची कमिटी सुद्धा आपल्याला अभ्यास लागेल. सच्चर समिती, आणि सच्चर समितीने काय सांगितलं त्याचा पण अभ्यास करावा लागणार आहे. इथे बघा, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी क्लासवर अधिकारी झाल्यानंतर इथेच प्रशिक्षणाला जायचं आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे ध्येय काय आहे? प्रशिक्षणात प्रावीण्यम, प्रशिक्षणात दुरस्थ शिक्षण, लोकाभिमुख प्रशासन, प्रशिक्षणाचे खाजगीकरण. तर याचं उत्तर आहे प्रशिक्षणात प्रावीण्यम. उत्तर आहे. तर तुम्हाला लोगो ब्रीद वाक्य सुद्धा पाठ करावे लागणार आहेत त्या पेपरचा अभ्यास करत असताना. महिला बघा, हे तुम्हाला सांगितलं की डोमेस्टिक व्हायलन्स काय 2005 तो आपल्याला पेपर नंबर 2 ला अभ्यास आहे. पेपर नंबर 3 ला पण त्याचे प्रश्न आहेत. समोर प्रश्न दर्शवलेला आहे. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना पुढील हक्क प्राप्त झाला: सुरक्षित नोकरी, सुरक्षित आरोग्य, सुरक्षित ठेवी, सुरक्षित घर. हे त्याचं उत्तर आहे. सुरक्षित घर हे त्याचं उत्तर आहे. की साधं लॉजिक याच्यात की डोमेस्टिक व्हायलन्स
कौटुंबिक हिंसा कुठे होणार? घरात. लक्षात. म्हणून त्याचं उत्तर आहे सुरक्षित घर. कायद्याद्वारे तुम्हाला सुरक्षितता प्राप्त होते आहे. सुरक्षित घर त्याचं उत्तर असणार आहे. मग इथे एज्युकेशन बद्दल कोणाकोणाचे काय काय वाक्य, मग आपल्याला एज्युकेशन थिंकर सुद्धा अभ्यासावं लागणार आहे. ज्यावेळेस आपण एज्युकेशन टॉपिक वाचू त्या एज्युकेशन म्हणजे शिक्षणासंदर्भात जे काही विचारवंत आहेत त्या सगळ्या विचारवंतांनी काय काय विचार व्यक्त केले ते आपल्याला अभ्यासावं लागणार. समोर एक जोडी दर्शवलेली जी 2012 आलेली होती. विवेकानंद, गांधीजी, वेदांत व बुद्धवाद आणि टागोर अशी 4 लोक सांगितलेली आहेत. त्यांचे काय थिंकिंग आहे एज्युकेशन बद्दल. मानवी व्यक्तीचा सर्वांगीण विकास, कर्मसिद्धांत, अविभाज्य घटक, कोणत्याही पुस्तकापेक्षा बालक महत्वाचे आणि योगा एक शिक्षणाची पद्धत. तर याच्या जोड्या आपल्याला लावता आल्या पाहिजे. क्लिअर. पुढे जाणार आपण. सार्क युथ अवॉर्ड. बघा आपण ज्या सार्कचा अभ्यास करतोय, नुसते सार्क मध्ये कुठले देश आहेत आणि कधी स्थापना आली, मुख्यालय कुठे, एवढंच नाही. तर सार्क ही संघटना एक युथ अवॉर्ड सुद्धा येतं, म्हणजे युवकांना काही अवॉर्ड सुद्धा प्रदान करतात. मग ते अवॉर्ड कुठले कुठले आहेत? तर समोर ते अवॉर्ड आणि मिळालेल्या व्यक्तींची नावं दर्शवलेली आहेत आणि त्यांच्या कुठल्या क्षेत्रात कार्य केले ते दर्शवलेले आहे. मुशफिकल आलम, हसन शेर, अजित प्रसाद पोड्याल आणि अनोखा प्रिमोज अबेयारांथी असे 4 लोकांचे ते नावं दिलेत. त्यांनी कुठल्या एरियात कार्य केले ते एरिया दिलेले आहेत. फोटोग्राफी, पारंपरिक औषधी क्षेत्रात मूलभूत संशोधन, टीबी, HIV बाबत जनजागृती आणि पर्यावरण संरक्षणात अतुलनीय योगदान असं ते आहे. त्याचं 1, 2, 3, 4 म्हणजे 2 नंबरचं उत्तर आहे. क्लिअर. पुढे जाणार आपण. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या भारताच्या पश्चिम घाटातील 39 स्थळांपैकी सर्वात कमी स्थळे कुठल्या राज्यात आहेत? तर सर्वात कमी स्थळ 39 पैकी सर्वात कमी स्थळ महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 4 आहेत आणि तामिळनाडूमध्ये 5 आहेत आणि म्हणून सर्वात कमी स्थळ ही महाराष्ट्रात असणार आहे. आंतरराष्ट्रीय देवी निर्मूलन. बघा आजारांचा जे आपण अभ्यास करू, आरोग्य. आंतरराष्ट्रीय देवी निर्मूलन आयोगाद्वारे भारताला देवी मुक्त राष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले? तर एप्रिल 1977 ला आपल्या देवी मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. क्लिअर. पुढे जाणार आपण. इथे दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांच्या संस्था आणि तिचे ठिकाण याची जोडी समोर दर्शवलेली आहे. दृष्टीहीनांसाठी संस्था, राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था, बहुविकलांगांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय संस्था आणि राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण संशोधन संस्था त्याची मुख्यालय समोर दर्शवलेली आहे. इथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. बघा ते सर्व शिक्षा अभियान होतं, इथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आलेलं आहे RMSE. आणि मग राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात अंतर्गत उपलब्ध मुख्य ठोस सुविधा कुठल्या कुठल्या आहेत असं त्यांनी विचारलंय. मग त्याचे खाली ऑप्शन दिले आहेत. आपल्याला त्याचा डिटेली अभ्यास करावा लागणार आहे. बघा लोगो सुद्धा विचारलाय, 2012 ला विचारलेला लोगो आहे. की खालील बोध चिन्ह कोणाचे आहे? विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ, अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळ वरीलपैकी कोणाचे नाही? त्याचं उत्तर आहे AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर लोगो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पुढे जाणार. इथे काही पुस्तकं आणि त्याच्या लेखिकांचं नाव दिलेले आहेत. महिला विकास. इथे पुस्तक फ्लड गेट्स, लाईफ शेअर्ड, ऑर्गनायझिंग फॉर चेंज, टेकिंग अप द चॅलेंज असे 4 पुस्तक आणि 4 लेखकांची नावं दिलेली आहेत. ती जोडी आपल्याला जोडावी लागेल. सूत्र सुद्धा विचारलं जाणार की लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं. समोर सूत्र दर्शवले मी स्क्रीनवरती. लिंग गुणोत्तर. मग ते लिंग गुणोत्तराचं सूत्र काय असणार? ते 1, 2, 3 आणि 4 असे 4 ऑप्शन दिले आहेत. सूत्र सुद्धा आपल्याला पाठ करावे लागतील. नंतर पंतप्रधान ग्राम सडक योजना, ग्राम विकास मधला प्रश्न आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे पात्र गावांची निवड केली जाते. कमीत कमी इतकी लोकसंख्या अनिवार्य आहे त्या गावाला पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण करण्याकरता. पुढे सहकार क्षेत्रावरचा प्रश्न विचारलाय. हा इकॉनॉमिक्सच्या पेपरला विचारलेला प्रश्न नाहीये. हा पेपर नंबर 3 ला विचारलेला प्रश्न आहे. सहकार हा टॉपिक, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. पंचायत महिला शक्ती अभियानाचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाणार आपण. नंतर हे मिलियन डेव्हलपमेंट गोल त्या संदर्भातला प्रश्न आहे. हे बघा, काही संस्थांनी युवकांचे गट निश्चित केलेले आहेत. त्या संदर्भात योग्य जुळवाजुळव. तेच सांगितलं की युवकांची व्याख्या अलग अलग लोकांनी अलग अलग केलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची व्याख्येमध्ये युवक म्हणजे कुठला वयोगट, किशोरवयीन गरजा त्यामध्ये युवक म्हणजे कुठला गट, संयुक्त राष्ट्रीय मूळ स्थाने यांच्यामध्ये युवक म्हणजे कुठला गट आणि राष्ट्रीय युवा धोरण याच्यामध्ये युवक म्हणजे कुठला गट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर असं आहे. राष्ट्रीय युवा धोरणानुसार अगोदरच्या 2014 नुसार जो प्रश्न यंदा प्रिलिमला आला, 2014 नुसार राष्ट्रीय युवा धोरणा
2014च्या राष्ट्रीय युवा धोरणानुसार युवक म्हणजे 15 ते 29, पण अगोदरच्या युवा धोरणानुसार भारतामध्ये युवक म्हणजे 15 ते 32 वयोगट होता. 15 ते 32 वयोगट होता. 2014 पासून युवक हा 15 ते 29 वयोगटातला आहे. युवक हा 15 ते 29 वयोगटातला असणार आहे. क्लिअर. पुढे जाणार आपण. कोठारी आयोगाने आर्थिक वाढीला योगदान देणाऱ्या घटकांमध्ये मानवी संसाधनातील गुंतवणूक या अर्थाने कोणत्या घटकाला महत्वाचे मानले? पुरेसे भांडवल, तंत्रज्ञान, कौशल्य, शिक्षण, सक्षम कामगार वर्ग. त्याच्यात शिक्षण असं त्याचं उत्तर येणार. क्लिअर. तर हे मी समोर तुम्हाला हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न मी त्यांनी विचारला पेपर नंबर 3 मध्ये. तर अशा पद्धतीने हा बघा समोर काला आजारामध्ये प्रश्न विचारलाय. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आढळणारा काळा आजार कोणत्या घटकामार्फत पसरतो? जीवाणू संसर्ग, नारूचा जंतू, तापाचा प्रसार करणारी माशी चावल्यामुळे आणि हिवतापाच्या घातक प्रकारात. त्याचं उत्तर तापाचा प्रसार करणाऱ्या माशी चावल्यामुळे असं त्याचं उत्तर यायला हवं. क्लिअर. म्हणजे सी ओनली असं त्याचं उत्तर असणार आहे. आणि म्हणून इथे मी ज्या तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली तीच की सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, रेफरन्स बुक, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्हिंग, सेल्फ नोट्स आणि रिव्हिजन. कारण काय, नो विजन विदाउट रिव्हिजन. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये ते सोडवता येणार. इथे आयोलो संदर्भातला प्रश्न आहे. सगळे प्रश्न घेणं काही शक्य नाहीये. ते बाकी पुढच्या लेक्चरमध्ये आपण नक्कीच घेऊ. इथे युजीसी बद्दल प्रश्न विचारलेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग स्थापनेमागील मुख्य हेतू काय होता? प्रमुख हेतू काय होता? तर आपल्याला नुसते संघटनेची स्थापना, वर्ष आणि प्रमुख कोण तेवढं अभ्यासायचं नाही. त्याचे हेतू काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत ते सुद्धा आपल्याला अभ्यासावे लागणार आहे. इथे बघा, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 नुसार पेरेंट्स शब्दाची व्याप्ती काय आहे? म्हणजे पेरेंट्स कशाला म्हटलं जाईल? 2007च्या नियमानुसार सख्खे वडील आणि आई, फक्त दत्तक वडील आणि आई, फक्त सख्खे दत्तक वडील किंवा आई, सख्खे दत्तक आणि सावत्र वडील किंवा आई. याचं उत्तर 4 नंबर आहे की सख्खे वडील, आई, दत्तक वडील, आई, सावत्र वडील आणि आई हे सगळे पेरेंट्स या व्याख्येमध्ये येतात. हे आपल्याला वृद्धांचं कल्याण या टॉपिक मध्ये अभ्यासावं लागणार आहे. क्लिअर. म्हणजे जे जे टॉपिक आपण बघितलेले त्या प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड कायदे जे आहेत सध्या प्रचलित भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. लक्षामध्ये ते सिलेबसला कुठे नाही, ते इनडायरेक्टली काही छुप्या पद्धतीने ते त्याच्यात इनबिल्ट केलेले आहेत. पुढे जाणार आपण. हे बघा, सार्क बाबत पुढील विधानातील कोणते विधान अयोग्य आहे? आणि इथे एफ पर्यंत त्यांनी विधानं दिलेली आहेत की कुठलं अयोग्य ते शोधा. नंतर कोणत्या कायद्यान्वये स्त्रीला तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क देण्यात आला आहे? हिंदू विवाह कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी संरक्षण कायदा, विवाहित नारी संपत्ती संरक्षण कायदा. म्हणजे आपल्याला महिला विकासामध्ये त्या कायद्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. क्लिअर. पुढे जाणार आपण. इथे पेपर नंबर 3 ची स्ट्रॅटेजी जी काही ती सांगून झालेली आहे. लक्षामध्ये मी परत एकदा सांगेल की मी डॉक्टर हर्षल चिंतामण कुलकर्णी, MSc BEd PhD आणि सेट परीक्षा पास झालेलो आहे आणि 3 इंटरव्ह्यू आतापर्यंत मी MPSC दिलेले आहे आणि मी स्वतः प्रिपरेशन करतो. आणि आज GS3 ची स्ट्रॅटेजी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मार्गी या संस्थेतर्फे मला सांगण्यात आलं, मी ते केलं. तर मार्गीचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माननीय प्रवीण चव्हाण सर त्यांनी सुद्धा ही मला संधी दिली त्याबद्दल माननीय प्रवीण चव्हाण सरांचे सुद्धा आभार आणि थँक्यू. धन्यवाद.